आज 13 वर्षाच्या मुलीला सुद्धा पाळी रेग्युलर येत नाहीये. पीसीओडीच्या पेशंटमध्ये कसं असतं, फोफसेपणा असतो, यांच्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन झालेलं असतं, म्हणजे पाणी साठून ते त्यांचं वजन दिसत असतं, म्हणजे ताकद काही नसते. फुग्यामध्ये हवा कशी भरतो तसे ते फुगलेले सुजलेले असतात. आता आणि हे कॉम्बिनेशन इतकं बेस्ट आहे की हे जर तुम्ही आहारात घेतलं पाळी याच्या 10 दिवस आधी तुम्हाला पाळी येणारच. पीसीओडीला एक असा बागुलबुवा करून ठेवलाय, कळलं का? मुलींना भाई मला पीसीओडी झालाय, आता कधीच बरा होणार नाही. पण ही भीती पहिल्या मनातनं काढायची. ज्या मुली अल्कोहोल प्राशन करतात किंवा सिगरेट स्मोकिंग करतात त्यांनाही पीसीओडीचा त्रास होतो. पीसीओडीचं मूळ कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तर ते बॅलन्स करण्यासाठी आपण काय करावे? अंगावरती फ्लो व्यवस्थित जात नाही तरी पण ते पीसीओडी मध्येच मोडतं. कारण स्कॅन्टी फ्लो असून चांगलं नाही. अंगावरती 3 ते 4 दिवस व्यवस्थित फ्लो जायला पाहिजे. आहे या काही हार्मोनल टेस्ट असतात की आता ह्या टेस्ट केल्यावरती आपल्याला कळतं की आपल्या शरीरात हार्मोन्सच्या लेवल कशा आहेत, ओव्ह्युलेशन्स कधी होत आहेत आणि का होत नाहीये. पीसीओडीसाठी असे कोणते व्यायाम किंवा मेडिटेशन आहेत का ज्याने आपण पीसीओडी बरा करू शकतो? बघ, 25 दिवस तरी पाळी आली नाही पाहिजे. 25 दिवसांच्या आत येत असेल ना, त्या बाईची ताकद कशी राहील? ह्या दरम्यान आपण आपले पिरियड्स कसे ट्रॅक करायचे? हाय रिच सोर्स आहे प्रोटीनचा, तर ते तुमच्या डाएट मध्ये असायलाच हवं. बऱ्याच स्त्रियांची ही कुरकुर असते की बाबा मला पीसीओडी झालाय, माझं वेट लॉसच होत नाहीये. तर ह्या वेट लॉससाठी अशा कोणत्या स्ट्रॅटेजीज वापराव्यात जेणेकरून आपण वेट लॉस अचीव करू शकतो? सो मी पेशंटना पीसीओडीच्या काय सांगते की त्यांना मी एक पोटात घ्यायला तेल देते, तर ते मी त्यांना सांगते की बरोबर 25व्या दिवशी ते तेल सुरू करायचं. बरं, औषधं तेव्हा घ्यायची, ती 5 दिवसच औषधं घ्यायची, म्हणजे ती पाळी रेग्युलर येते. समज पीसीओडीमुळे जर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येत असेल तर अशा कोणत्या उपचार पद्धती आहेत ज्याने एखादी महिला कन्सीव्ह करू शकते? तिला एक सवय होती, तिला रोज रात्री झोपताना म्हणजे ती असं अगं म्हणजे आपण काय करतोय. पीसीओडी कायमचा बरा होऊ शकतो का? आजकालच्या जीवनशैलीमुळे सर्रास उद्भवणारा विकार म्हणजे पीसीओडी. जवळपास 20% स्त्रिया या पीसीओडीने ग्रस्त आहेत. तर पीसीओडी म्हणजे काय? पीसीओडी कशामुळे होतो? आयुर्वेदानुसार आहारामध्ये कोणते बदल केल्याने आपण पीसीओडीवर मात करू शकतो? अनियमित पाळी नियमित येण्यासाठी कोणत्या उपचार पद्धती करू शकतो? पीसीओडीमध्ये वेट लॉस कसा करू शकतो? अशा बऱ्याच प्रश्नांवरती आज आम्ही उहापोह केला आहे तन्वी हर्बलच्या संचालिका आयुर्वेदाचार्य मानसी धामनकर मेंदळे यांच्यासोबत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. चला तर मग आजच्या उहापोहला सुरुवात करूया. तर मानसी, तुझे खूप खूप स्वागत आहे आमच्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती. थँक्यू. मला खूप छान वाटतंय की आज आपण इथे एका वेगळ्या आणि असं म्हणतो ना की जो सगळ्यात महत्वाचा आहे, प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये पाळी येणं हे किती महत्वाचं आहे. हो ना. आणि त्या टॉपिकवर आज आपण उहापोह करणार आहोत. हो, बरोबर. खरंय. तर आम्हाला सांगशील का पीसीओडी म्हणजे नेमकं काय? आता पीसीओडी बघ, नावातच सगळं दडलेलं असतं की पीसी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. आता तुला शब्दांची फोड केल्यावर कळेल की पॉली म्हणजे अनेक. एका वेळी स्त्रीच्या ओव्हरीमध्ये अनेक ओवम्स निर्माण होतात. पाळी येणं हे प्रत्येक स्त्रीसाठी महत्वाचं आहे. बरोबर आहे की आता पाळी येण्यासाठी आपल्याला काय वाटतं की फक्त ओव्हरी आणि युट्रस हेच महत्वाचं आहे, तर तसं नाहीये. ब्रेन कडून आपल्याला सिग्नल येतो, काही हार्मोन्स आपल्या शरीरात स्त्रवतात, FSH, LH, आणि मग ती पाळी आपल्याला येत असते. पण पीसीओडी मध्ये काय होतं, स्त्रियांचं जे आपलं ओव्हरीज आहेत तिथे जे पुरुषांचे हार्मोन्स आहेत म्हणजे टेस्टेस्टिरॉन, अँड्रोजन ह्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे हे अपोजिट झालं ना की तिथे हार्मोन्स खरं स्त्रीसाठी जे आवश्यक आहेत ते यायला पाहिजे. बरोबर, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, पण ते न येता तिथे पुरुषांसाठी आवश्यक असणारे हार्मोन्स येत आहेत. आणि मग तिथनं त्या पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजचा आपण म्हणतो ना प्रवास सुरू होतो. बरोबर. सो त्याचे जेव्हा आपल्याला सिम्पटम दिसतात ना, म्हणजे आता इट कॅन बी जेनेटिक ऑल्सो. सो ज्या आयांना हा त्रास आहे त्यांनी आपल्या मुलींच्या वेळी काळजी आधीच घ्यायची की लक्षणं काही दिसली तर वेळेच ट्रीटमेंट आपल्याला तिथे करता यायला हवी. पहिले लक्षण असं दिसतं की सिव्हिअर हेअरफॉल, म्हणजे पीसीओडी असेल तर आपल्याला कळतं की अरे घरामध्ये फरशीवर केस पडलेले दिसतात. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला अशी दिसते की पोटावरती असा चरबीचा घेर साठलेला दिसतो. मानेच्या भोवती काळे डाग येतात आणि म्हणजे आपण म्हणतो की अरे मी टॅन का झाले आहे, किंवा
पिंपल्स पण कुठे येतात तर जॉ लाईन ह्या साईडला जे पिंपल्स येतात ते हार्मोनल इम्बॅलन्स किंवा पीसीओडी मध्ये आलेले हे ठराविक पिंपल्स असतात की ते पटकन जात नाहीत. लठ्ठपणा, वजन इतकं वाढायला सुरुवात होतं आणि अनियमित पाळी. बापरे. 2 ते 6 महिने पाळी येत नाही. आता एखाद्या वेळेस असं झालं की स्ट्रेस आहे त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स झाला, फक्त एखाद्या महिन्यात पाळी स्किप झाली तर दॅट इज लगेच ते पीसीओडी नाहीये. अच्छा. पण ते सलग जर आपल्याला दिसलं की 3 ते 6 महिने की 1 वर्ष असं सलग होतंय तर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटून की हे पीसीओडी नाही ना ह्याचं योग्य निदान करून घ्यायला हवं. कधी हल्ली काय झालंय की लोकांना असं वाटतं की चला सर्च केल्यावर बरीच ट्रीटमेंट कळतीये तर तसंच डायरेक्ट करायचंय, पण तुम्ही योग्य मार्गदर्शन घेऊन केलं ना तर त्याचा रिझल्ट अधिक चांगलाच मिळेल. लहान वयामध्ये जेव्हा मुलींना पाळी येते तेव्हा त्यांना जो त्रास सुरू व्हायला लागतो, म्हणजे आज बरेच पेशंट असे येतात की मेनार्च जनरली 12 ते 10 वर्षापर्यंत होतं, मग तेव्हा त्यांना एकदा पाळी येते, मग परत 6 महिने पाळी येत नाही, मग तो पीसीओडी नाहीये. म्हणजे त्याला लगेच पीसीओडी नाही म्हणत कारण ते जस्ट त्यांची सुरुवात झालेली. पण त्यांची रेग्युलर पाळी बरोबर 2 ते 3 महिन्यांनी येते, तेव्हा पण असं झालं तर मग त्याला ट्रीटमेंटची आवश्यकता असते. सो चेहऱ्यावर केस येणं, केस गळणं किंवा पोटावर चरबीचा घेर साठणं, लठ्ठपणा, मूड स्विंग्स अशी ही पीसीओडीची लक्षणं आहेत. पीसीओडी आणि पीसीओएस ही नाण्याच्या आपण 2 बाजू म्हणतो ना तसं आहेत. कारण पीसीओडी आणि पीसीओएस मध्ये नेमका काय फरक आहे हेच कळत नाही. ऍक्च्युली दोन्ही सेम आहे. एकाला आपण सिंड्रोम म्हणतो की कधी आपल्याला ते लक्षण दिसतं, कोणकोणत्या स्पेसिफिक व्याधीमध्ये आपल्याला हे लक्षण दिसू शकतं. तसं डिसीज म्हणजे कसं काही ठराविक वर्ष आपल्याला हा त्रास असेल की मग आपण म्हणतो की मला पीसीओडीचा त्रास आहे. बरोबर. म्हणजे तो त्रास तिथे डेव्हलप झाल्यावरती असं म्हणतो, पण दोन्ही एकच, त्याच्यामध्ये काही वेगळं काही नाही होत. दोघांची लक्षणं तेच आहेत, फक्त हे सिम्पटम असतं आणि हा डिसीज असतो. म्हणजे काही लॉंग पिरियडसाठी तो झाला की त्याला आपण पीसीओडी म्हणत असतो. आता बेसिकली काय ती हार्मोन्सची सगळी मजा आहे की म्हणजे कधी हार्मोन्स जास्त असतात, कधी कमी असतात, आणि सगळ्यात जास्त ह्याचा ड्रॉबॅक महिलांना येतो. कारण बघ ना, जेव्हा लहान होऊन ज्या वयात येतात तेव्हा वेगळे हार्मोन्स, आई होतात तेव्हा वेगळे हार्मोन्स, परत पाळी जाते तेव्हा वेगळे हार्मोन्स. म्हणजे जशी आपली फेस जशी चेंज होत जाईल तसे आपले हॉर्मोन्स देखील चेंज होत जातात आणि याचा परिणाम कुठेतरी शरीरावर होत असतो. आज आपल्याला षड्रिपू म्हटले म्हणजे काय तर मद, मत्सर, क्रोध हे जे 6 षड्रिपू आहेत यांच्यावरती आपल्याला नियंत्रण ठेवता आलं. कधी कधी पीसीओडीचं एक मुख्य कारण राग पण असतं. अच्छा. कारण जर आपण सारखं रागावत असू तर आपले हार्मोन्स आपोआप बदलतात. आपण वेगळे सिग्नल ब्रेनला देतो आणि त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या हार्मोन्सवर होतो आणि हार्मोन्स बिघडले की आपण एक असं म्हणजे म्हणतो ना इगोइस्टिक, म्हणजे पुरुषांसारखं आपण ते वागायला जातो ना तशी ते हार्मोन्स बदलतात. बरं. अच्छा. आता जसं तू राग एक कारण सांगितलीस तर तसं स्ट्रेस देखील कारणीभूत असतो का पीसीओडी होण्यामागे? खूपच महत्वाचं कारण आहे. कारण आज तू बघायला गेलीस तर 100 पैकी 50% महिलांमध्ये पीसीओडीचं कारणच स्ट्रेस आहे. बापरे. आज त्यांना स्ट्रेस कसा हँडल करायचा हेच कळत नाहीये की कोणाशी बोलायचं, आपण जे वागतोय ते योग्य आहे का, कामाचा ताण त्या मनातच ठेवून देतात. म्हणजे बऱ्याच महिला येऊन काय सांगतात की माझ्या मनात म्हणजे आल्यावरती एकतर रडतात, पूर्ण ओपन अप होतात की मला असा त्रास होतोय. मग त्यांना टेन्शन येतं की म्हणजे मी हे कामाचा लोड कसा, म्हणजे घरचं काम, ऑफिसचं काम हे कसं निभावू, आणि तो स्ट्रेस आला की पाळी 2-2 महिने पुढे जाते. याचंच उदाहरण म्हणजे स्ट्रेस तू म्हणालीस म्हणून की मुलींना परीक्षा जवळ आली की पाळी पुढे जाते. अच्छा. किंवा एखादं महत्वाचं काम असलं तरी ऑब्झर्व करून बघा की त्यावेळी पाळी थोडी मागे पुढे होतेच. तर हे फ्लक्च्युएशन ब्रेनमुळे घडत असतं. मग काय करायला पाहिजे? मेडिटेशन. बरोबर. आपला सेल्फ कंट्रोल. आज आपलं मन हे आपलं सॉफ्टवेअर आहे, पण हार्डवेअर जे आपलं ब्रेन आहे त्याला ऑर्डर सॉफ्टवेअर देणार आहे ना. खरंय. सो मनावर नियंत्रण ठेवलं, आपला आहार, निद्रा हे सगळं व्यवस्थित असलं ना की ह्याचा कुठेही आपल्याला साईड इफेक्ट होत नाही. आणि ह्या सगळ्या ज्या मुली असतात की ज्या ह्या वयातल्या आहेत की ज्यांना स्ट्रेसमुळे काही त्रास होते, तेव्हा त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज चालण्याचा व्यायाम. अच्छा. आपण रोज चालत असू ना की हे त्रास आपले अर्धे कमी होतात. बरं. खरंय. मग पीसीओडी आणि पीसीओएसचे कसे निदान करावे? बघा, आता निदान करण्यासाठी आज पहिले तर आपण नाडी परीक्षण करतो. नाडी परीक्षण केल्यावरती जेव्हा ती व्यक्ती आपल्याला काही सिम्पटम्स सांगते की माझी पाळी 2 ते 3 महिने आलीच नाहीये आणि असं मला रेग्युलरली गेले 6 ते 7 महिने होतंय, मग तिला खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणते की पाळी येत नाही म्हटल्यावर मला काळजी वाटते, आई वडिलांना काळजी वाटते की पुढे लग्नाचं वय आहे, कसं होईल. आज 13 वर्षाच्या मुलीला सुद्धा पाळी रेग्युलर येत नाहीये. म्हणजे जर तिचं मेनार्च 9 वर्षाची असताना झालं असेल तर पण हल्ली पाळी पण उशिरा येते. जनरली मुलींना 13 किंवा
काही जणांना लवकर पण अगदी येते, म्हणजे दोन्ही ग्रुप आहेत तसं आपल्याला टॅकल करायला लागतं. तर मग तेव्हा आपल्याला त्यांना सांगायला लागतं की पहिले तुमचं वजन कंट्रोल ठेवायचं, वजनाबरोबर तुमचं डाएट कंट्रोल ठेवायचं, आणि निदान करताना आपण टेस्ट करून घेतो काही, की आता FSH आहे, LH आहे, या काही हार्मोनल टेस्ट असतात, की आता ह्या टेस्ट केल्यावरती आपल्याला कळतं की आपल्या शरीरात हार्मोन्सच्या लेवल कशा आहेत, ओव्ह्युलेशन्स कधी होत आहेत आणि का होत नाहीये, मग काय कुठे प्रॉब्लेम येतोय. आता बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स खूप वेगवेगळे असतात. काही मुलींना स्कॅन्टी मेन्सेस जातात, म्हणजे फक्त स्पॉटिंग होतं, तर हा पिरियड नाही होत ना. बरोबर. मग ह्याचं निदान करताना आपल्याला थायरॉइड हॉर्मोन्स पण चेक करायला लागतात, की आपल्याला T3, T4, TSH ह्याचं निदान घ्यायला लागतं. त्याच्यानंतर आता मुख्य म्हणजे यामध्ये आपल्या शरीरातले मेल हार्मोन्स वाढलेत, सो त्याची टेस्ट करायला पाहिजे की टेस्टेस्टिरॉन किती आहे, की त्याचं रेशो आपल्याला, म्हणजे हार्मोनल टेस्ट ती करायला लागते. त्याच्यानंतर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट असते किंवा HbA1c ही टेस्ट असते. यांनी आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे हे आपल्याला कळतं. आज बऱ्याच महिलांना जेव्हा PCOD त्रास असतो त्याचं एक मुख्य कारण हे सांगितलेलं आहे की ग्लुकोज इंटॉलरन्स, की आपण इन्शुलिन रेझिस्टन्स जे म्हणतो, की तुमच्या शरीरातल्या ज्या रक्तपेशी असतात त्या ग्लुकोज स्वीकारायला नाही म्हणतात, म्हणजे त्या म्हणतात आम्हाला नको साखर, मग त्यामुळे रक्तातली साखर वाढते. मग अशा वेळी आपण आहार कसा घ्यायचा, तर अशा वेळी आपण असा आहार घ्यायचा की ज्यामुळे आपला ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो स्पाइक होणार नाही. म्हणजे होल ग्रेन्स घेऊ शकतो, पालक आहे त्याचा उपयोग करू शकतो. सो आहार हेच औषध आहे. आज आयुर्वेदामध्ये काही प्रमाणं सांगितली आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण. तर तुम्हाला पाळी येत नाहीये ना, मग तुम्हाला शोधायलाच हवं की ही पाळी काय येत नाहीये, म्हणजे त्याच्यासाठी हे सगळं असतं. आता त्याच्यासाठी दर्शन, स्पर्शन आणि प्रश्नन अशी चिकित्सा असते. आता प्रश्नामध्ये आपण विचारतो की काही टेन्शन होतं का, स्ट्रेस होता का, मग काही स्पॉटिंग झालं का, तुला वाईट डिस्चार्ज आहे का, मग ती सांगते की हो बरोबर आहे, मला ओव्ह्युलेशनच्या पिरियडमध्ये मला वाईट डिस्चार्ज झालेला, खरं तर मला पाळीच्या आधी मला होतो पण ह्यावेळी झाला नाही. मग आपल्याला कळतं की येस देर इज अ चेंज इन हार्मोन्स. किंवा काही महिलांमध्ये पाळी यायच्या आधी पाय खूप दुखतात, म्हणजे ते मसल स्पाझम असतो ना तिथे, त्यामुळे कधी कधी ना त्यांना रक्त कमी असतं. काही पेशंटमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असली, वजन कमी असलं तरी पाळी येत नाही. इव्हन कंबरदुखी, गुडघेदुखी हा त्रास ते तर कॉमन आहे. कारण कसं होतं की कंबरदुखी, गुडघेदुखी का होते, तर पाळीच्या वेळेला आपला पूर्ण ब्लड फ्लो हा म्हणजे गर्भाशयाकडे वळवलेला असतो, आणि त्यामुळे तिथनं जेव्हा रक्त बाहेर जातं त्यामुळे स्त्रीला तो थकवा येतो. पण म्हणून तर आपण B12, व्हिटॅमिन D3 हे आपल्याला आहारातनं नीट मिळेल हे बघितलं पाहिजे ना, की आज आपल्या घरामध्ये पालक सूप आपण सहज करू शकतो, की ज्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन B12च्या गोळ्या नाही घ्यायला लागणार, किंवा व्हिटॅमिन D साठी मशरूम सूप आहे, किंवा व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी मक्याचं सूप आहे, हे आपण आहारात नक्की घेऊ शकतो. आपल्या आहारातनं हे पदार्थ जात राहिले तर प्रत्येक गोष्टीला एक संप्राप्ती आहे ना, म्हणजे दोष कसे बिघडतात. तर पाळी न येणं एक क्रायटेरिया पकडलं तर अनेक कारणं झाली ना, मग ती शोधताना आपण सगळे क्लॉज बघायचे, की आता प्रश्न विचारले त्याच्यानंतर बघायचं की काय दिसतंय का, चेहऱ्यावर केस आलेले दिसत आहेत का, पोटावरती लेअर आहे का चरबीचा, म्हणजे टायर झाले का, की वजन खूप वाढलंय का. बघूनच आपल्याला पेशंटला कळतं की PCODचा पेशंट आहे. कारण हेअरफॉल इतका असतो ना की म्हणजे भांग मोठा झालेला दिसतो, किंवा त्यातनं आपल्याला कळतं की येस हा PCODचाच पेशंट आहे, कसं ट्रीट करायचं. मग ते आपल्या पद्धतीने आपण त्यांना, आणि ह्या पेशंटना काउन्सिलिंग लागतं, त्यांना एक व्यवस्थित डाएट देऊन त्यांना काउन्सिलिंग करायला लागतं. आणि म्हणजे आपण सगळ्या प्रकारे प्रत्यक्ष बघतो की नक्की हाच त्रास आहे ना, म्हणजे एक तर लॅब टेस्ट झाल्या, सोनोग्राफी हवी तर करू शकतो, पण प्रत्येक वेळी सोनोग्राफी करायची गरज नाहीये मेजर काही त्रास असेल. कारण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम मध्ये कसं आपल्याला ना माळ कशी असते आपली मोत्यांची, गळ्यातली माळ, तसे ते छोटे 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 एग असे आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसू शकतात, की तसे ते फास्ट, म्हणजे ब्रेनला काय वाटतं रोज पाळी येणार आहे. मग काही महिलांमध्ये PCOD मध्ये असं होतं की महिनाभर ब्लिडिंग जाते. मेनोपॉझल पिरियड जेव्हा चालू होतो तेव्हा स्त्रियांना हे लक्षण दिसतं की म्हणजे आपण इतकं त्यांना ब्लिडिंग होतं, दिवसभरात ते 6 ते 7 पॅड यूज करायला लागतात, क्लॉट्स पडतात. सो प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सुद्धा हे कारण वेगळं असतं. आता PCOD जर वात प्रकृतीच्या महिलेला असेल तर कसं ओळखशील, तर एक तर तिचं वजन कमी असतं, तिच्या चेहऱ्यावरती खूप टॅनिंग असतं, तिला पिरियड्स येतात पण एकच दिवस जातो, सो ही वात प्रकृती. अच्छा, कळलं, म्हणजे अंगावरती फ्लो व्यवस्थित जात नाही, तरी पण ते PCOD मध्येच मोडतो. कारण स्कॅन्टी फ्लो असून चांगलं नाही, अंगावरती 3 ते 4 दिवस व्यवस्थित फ्लो जायला पाहिजे. कारण हे महिलांसाठी मोठं वरदान आहे. आज नॅचरली रक्तमोक्षण होतं, म्हणजे शरद ऋतूमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलंय की तुमच्या शरीरातनं पित्त बाहेर टाकण्यासाठी तुम्ही रक्तमोक्षण करा, तर हे महिलांच्या शरीरात तर होतच आहे. सो वात प्रकृतीमध्ये ही लक्षणं दिसतात. कफ प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला
PCODचा पेशंट असेल तर केस चेहऱ्यावर येणं, पोटावरती आपल्याला एक चरबीचा लेअर दिसतो, किंवा ना त्यांच्यामध्ये कसं असतं, त्यांच्यामध्ये व्हाईट डिस्चार्ज म्हणजे रक्ताचा रंग थोडा वेगळा असतो आणि त्यांना ना 6 महिने पाळी येत नाही. बापरे. म्हणजे हायेस्ट जो स्पॅन असतो तो कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये असतो आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये कधी कधी खूप अतिस्त्राव असतो. मासिक पाळीमध्ये त्यांना क्लॉट्स पडतात आणि बिफोर म्हणजे PCOD असतं, त्यामुळे त्यांना पाळी यायच्या आधी म्हणजे 2 महिन्यांची सायकल असेल तर त्यांना डोकं दुखतं प्रचंड. म्हणजे त्यांना इतकं वेदना होतात की त्यांना कळत नाही की आता मी काय करू, किंवा मसल स्पाझम असतो, पोटात पण दुखतं, उलट्या होतात, नॉशिया येतो. तर ही PCODची लक्षणं टॅकल करण्यासाठी आपल्याला बेस पक्का करायला हवा. बघ, बिल्डिंग बांधतो तेव्हा आपल्याला काय बघायला लागतं, पहिले आपण आत तेवढं खणतो, बेस मजबूत करतो आणि मग उंच बिल्डिंग आपण बांधतो. बरोबर. तसं जर तुम्हाला PCODला ट्रीट करायचं असेल तर आपल्या शरीरातले जे 3 दोष आहेत, वात, पित्त आणि कफ, ह्यांना संतुलनात ठेवायला हवं, तर आपल्याला कुठलाही आजार होणार नाही. आजार होण्यामागे अनेक कारण आहेत, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक, अशी वेगवेगळी कारण आहेत की म्हणजे कधी कधी बाहेरच्या दोषांमुळे होतो. म्हणजे आता मी जसं तुला म्हटलं की पॅक फूड खाल्लं की सतत कोल्ड ड्रिंक्स, जागरण, स्ट्रेस, हे बाहेरचे हेतू झाले ना. म्हणजे हे अवॉइड करू शकतो आपण, पण ते केले नाहीत तर मग PCOD किंवा हा त्रास होतो. इंटरनल जे त्रास आहेत की त्यामध्ये आपण सतत आहारामध्ये स्वतःहूनच चीज, पनीर असे जे पदार्थ, पनीर इज हाय रिच प्रोटीन, पण शेवटी ते काय आहे, नासलेलं दूध आहे. तर ज्यांना पचतंय ना त्यांनी जरूर खावं, पण ज्यांना पचत नाहीये त्यांच्यासाठी याचा त्रास होऊ शकतो. कारण बऱ्याच जणांना बघ पनीर पचत नाही, पण एक प्रोटीन सोर्स म्हणून तो घेतला जातो. पनीर म्हणजे रोज कमी क्वांटिटीत घ्यायचं. पनीर खाल्ल्यानंतर त्याच्यावरती गरम पाणी घ्यायचं की ते पचलं पाहिजे. अच्छा. पनीर पचलं ना तर सगळं सोपं. ज्यांचा अग्नी खूप चांगला आहे ना ते पनीर खाऊ शकतात. बरं. पण अग्नी चांगला नसेल आणि ते पचलं नाही तर मग स्टमक ब्लोटिंग, सतत सर्दी होणं, हे ॲलर्जीज त्या पनीरमुळे निर्माण होतात. आणि बेसिकली ज्या पदार्थांमुळे ग्लायसेमिक इंडेक्स हाय निर्माण होतो, साखर नाही खायची, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे की ती कमी खाल्ली तर आपल्याला PCOD, PCOS ह्यासारखे त्रास होणार नाहीत. कारण आपण जे इन्फ्लामेशन शरीरात झालेलं असतं, म्हणजे आता आपल्या ओव्हरीज ना एक प्रकारची थोडी सूज आलेली असते, तर ती सूज कमी होणं पण महत्वाचं आहे. तर त्यासाठी आपल्याला हळद इतका छान उपाय आहे की तुम्ही हळद गरम पाण्यातनं घ्या. बघा, हे तुमचे, कारण हळद रक्त शुद्धीकर आहे. बरोबर. आज आपण जेव्हा PCODचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये रसधातू येतो, रक्तधातू येतो, मांसधातू येतो, कारण गर्भाशय मांसल आहे, त्याच्यामध्ये वेसल्स आल्या म्हणजे रक्तधातू आला, प्रीणन करणं म्हणजे रसधातू आला. तर ह्या 3 धातूंवर आपल्याला काम करायचं आहे आणि आपला प्रत्येक धात्वाग्नी चांगला पाहिजे. म्हणजे नुसता जठराग्नी नाही, प्रत्येक धातूचा अग्नी चांगला असेल, त्यांचं पचन नीट झालं तर रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद हे चांगलं तयार होणार आहे. आणि मग आपल्या हार्मोनल चेंजेस आपल्यामध्ये होत नाहीत आणि आपल्याला योग्य वेळी पाळी येते. कारण पाळी आली नाही म्हटल्यावरच टेन्शन येतं लोकांना की अरे काय झालंय. एखाद महिना गेल्यावर हल्ली लोक जागरूक झाली आहेत, ते क्लिनिकमध्ये येऊन लगेच विचारतात की काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे हा त्रास आहे. सो हा अवेअरनेस आला, हे खूप छान वाटतं. पण मला एक सांगावंसं वाटतं की तुम्हाला पाळी आली नाही म्हटल्यावर तुम्ही लगेच रासायनिक गोळ्या घेऊ नका, कारण पुढे जाऊन तुम्ही आई होणार असता. याचा कुठेतरी या रासायनिक गोळ्यांचा शरीरावर काहीतरी एक 0.5% तरी साईड इफेक्ट होत असतो. अच्छा. पण आज योगासनं आहेत की ते छोटे छोटे साधे साधे उपाय आहेत, ते जर आपण घरी केले तर आपल्याला पाळी अशीही रेग्युलर येणार आहे. जर काही क्रिटिकल केस असेल तर तेव्हा आपण नक्की त्याचा विचार करू शकतो. पण जर आपण काही गोष्टी केल्या तर मग आपल्याला ते घ्यायची गरज लागत नाही. अच्छा. तू आत्ताच आम्हाला सांगितलीस की PCOD डायग्नोज झाल्यावर कोणते अन्नपदार्थ खावेत, तर असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे आपण टाळले पाहिजे? PCOD डायग्नोज झालंय तर आता काय अन्नपदार्थ खायचे नाही, तर साखर आहे की हे साखरेचं प्रमाण आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे की त्यामुळे आपला इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो, रक्तामधली साखर वाढत नाही. किंवा कोबी आहे किंवा टोफू म्हणजे पनीर आहे, तर हे पदार्थ आपल्याला आहारामध्ये कमी घ्यायचे कारण ते पचत नाहीत आणि मग ते पचले नाहीत की पुढे जाऊन आपल्याला त्रास होतो. किंवा आपण म्हणतो ना सतत स्पायसी पदार्थ घेणं, तळलेले पदार्थ खाणं की फ्राईड पदार्थ जे आपल्याला डायजेस्ट व्हायला खूप वेळ लागतो आणि आधीच आपल्याला
अग्निमंद असतो पीसीओडी मध्ये, पचन नीट नसतं आणि मग त्यामुळे हा त्रास आपल्याला अधिक वाढायला सुरुवात होते. की आपण ब्रेड आहेत किंवा ब्रेड तर मी असं सांगते की तो पूर्णपणे अवॉइड करा की ज्यांना पीसीओडी आहे, कारण आपल्याला तिथे वजन वाढवायचं नसतं ना आपलं, तर ते तुम्ही टाळायला पाहिजेत. आणि जे आपले चांगले पदार्थ आहेत की आपलं रोजचं जेवण आहे त्याच्यामध्ये कोशिंबीर, भात, भाजी हे सगळं आपण घ्यायला पाहिजे की ते आपल्यासाठी योग्य डाएट आहे. म्हणजे बाकी पदार्थ आपण, कारण सगळं खायला तर हवंय. प्रत्येक वेळी आपण जर पेशंटला सांगितलं हे खाऊ नकोस ते खाऊ नकोस की ते आपल्याला म्हणतील की मॅडम एवढं डाएट केलं तर काय काय म्हणजे आम्ही खायचं तरी काय ते लिहून द्या. मग आमच्या जीवनातून सगळा रस बाहेर काढला. म्हणजे आपण औषध का घेत असतो की आपल्याला हा आनंद मेंटेन ठेवायचा आहे ना, त्यासाठी आपण काही दिवसांचं हे पथ्य पाळलं तर मग आपल्याला पुढे जाऊन त्रास होत नाही. आता दह्यासारखा अभिषंदी पदार्थ आहे की त्यांना आपण मुद्दाम सांगतो की तुम्ही दही घेऊ नका, कारण त्यात दही हे अभिषंदी आहे आणि ते स्त्रोतसांपर्यंत जाऊन ना आपल्या शरीरातला कफाला ब्लॉक करतं आणि मग त्यामुळे मग हार्मोनल इम्बॅलन्सला सुरुवात हो. म्हणजे आपल्याला असे पदार्थ टाळायचे आहेत की जे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्समध्ये कमी जास्त प्रमाणात बदल करत असतात की ते पदार्थ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस आपल्याला टाळायचा आहे की कारण स्ट्रेस सुद्धा हे एक महत्त्वाचं कारण आहे की त्यामुळे सुद्धा आपल्याला पीसीओडीचा त्रास होऊ शकतो. अजून एक म्हणतात बघ की सोयाबीन खाऊ नये, तर त्यावर काय सांगशील? आता सोयाबीन हे पचायला कधी कधी जड असतं म्हणून सोयाबीन खाऊ नये म्हणतात, कारण सोयाबीन खाल्ल्यावरती थायरॉइडचे हार्मोन्स असतात ना ते थोडे फ्लक्च्युएट होतात. तर म्हणजे सोयाबीन कधी खावं तर तुम्ही ते दुपारच्या जेवणात घेऊ शकता किंवा ते कमी प्रमाणात तुम्ही घेतलात ना तर त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. इट इज अ गुड सोर्स ऑफ, आपण म्हणतो ना प्रोटीनचा एक महत्वाचा सोर्स आहे, पण ते चांगलं शिजलं आहे का, ते चांगल्या क्वालिटीचं आहे का हे बघितलं तर ते तुम्ही खाऊ शकता, पण दुपारच्या वेळेला, रात्री नाही घ्यायचं. म्हणजे सोयाबीन खाऊन हा त्रास होतोय तर असं नाहीये. सोयाबीन तुम्ही खाऊ शकता पण त्यांनी काही वेळा थायरॉइड लेवल्स बदलतात, म्हणून योग्य प्रमाणात घ्यायला काहीच हरकत नाही. चालेल. तुम्हाला थायरॉइडवरती एक स्पेसिफिक व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. पुढील व्हिडिओजमध्ये आम्ही स्पेशली खास तुमच्यासाठी थायरॉइडवरती एक व्हिडिओ घेऊन येऊ. तू आताच आम्हाला पीसीओडीची लक्षणे सांगितलीस, तर त्यामध्ये हेअरफॉल आणि ॲक्ने सांगितली. बरोबर. तर मग हेअरफॉल नॉर्मल पण होतोच बघ. तर मग आपण कसं ओळखावं की बाबा हे पीसीओडीमुळेच आपले हेअरफॉल होतात की नॉर्मल आपले हेअरफॉल होतात? आता जेव्हा पीसीओडीचा हेअरफॉल असतो ना तो इतका सिव्हिअर असतो, म्हणजे वातप्रकृतीचा पेशंट आहे आणि पीसीओडी आहे तर आपल्याला ना लिटरली असे एक एक केस पडलेले दिसतात. आणि पित्त प्रकृतीचा पेशंट आहे त्याचा हेअरफॉल असेल तर पुंजकेच्या पुंजके बाहेर आलेले दिसतात. म्हणजे पेशंट असे हातात केस घेऊन दाखवायला येतात की मॅडम आज डोक्यावरनं आंघोळ केली, हे बघा एवढे केस आले. सो तो जो एक फॉल असतो ना खूप सिव्हिअर हेअरफॉल, म्हणजे लोकांना अशी भीती वाटते की अरे बापरे म्हणजे आपण बाल्ड तर होणार नाही ना, असं लिटरली त्या मुलीच्या मनात भीतीच येते की मला लगेच औषध द्या की इमिजिएट थांबलं पाहिजे. आता केसांची मुळं आपली जर घट्ट नसतील तर आपल्या केस गळतील ना. म्हणजे कुठेतरी ती आपण म्हणतो ना एक झाडाची पानं कशी ग्रीष्म ऋतूमध्ये गळतात चांगली नवीन येण्यासाठी, तसं जर त्या केसांना जर न्यूट्रिशन पोचतच नसेल हार्मोनल इम्बॅलन्समुळे तर मग पहिलं हे सिम्पटम दिसतं की सिव्हिअर हेअरफॉल. म्हणजे आता हा वेगळा कसा ओळखायचा तू म्हणालीस तर बघ की पीसीओडीच्या पेशंटमध्ये कोंडा पण असतो. कोंडा असतो आणि ना केस असे ब्रिटल दिसतात, म्हणजे त्यांचा काळपटपणा कमी होऊन निस्तेज केस असतात पीसीओडी मध्ये. आणि दुसरं म्हणजे ना जर गळले तर नवीन येतात ना, तसं ते पीसीओडी मध्ये नवीन केस येत पण नाहीत. अच्छा. म्हणजे त्यांना खूप ग्रोथला वेळ लागतो, म्हणजे तिथे नवीन केस येण्यासाठी त्यांचा वेळ जातो. सो केस गळणं हे एक मेजर सिम्पटम आहे आणि आपल्याला लगेच लक्षात येतं की हे पीसीओडीचं आहे, कारण जरा जरी हात लावला तरी 4 केस खाली आलेले असतात. सो इतका सिव्हिअर हेअरफॉल. बरोबर. आणि केस असे त्याचा फ्रीज जास्त असतो, म्हणजे कर्ली होतात. तर आपल्याला पेशंट बघितला की कळतं की हा पीसीओडीचा पेशंट आहे, की ह्याचा हेअरफॉल हा पीसीओडीमुळे आहे. अच्छा. मग पिंपलच्या बाबतीत काय सांगशील? पिंपलच्या बाबतीत असं सांगेन की जर पीसीओडीचे पिंपल्स असतील तर ते वेगळे कसे कळणार, तर ना आपले नॉर्मल पिंपल्स असतात ना ते असे फुगीर असतात आणि ते लालसर असतात. तर पीसीओडीचे जे पिंपल असतात ते चिन आणि असं जॉ लाईनला येतात आणि ते असे काळपट असतात, ते बसके असतात आणि ना त्याचे डाग पटकन जात नाहीत. म्हणजे चिक एरियामध्ये ते कमी असतात, ते मेन ह्या साईडनी येतात, जॉ लाईन आणि आपल्या चिनच्या इथे येतात. आणि त्याला खाज वगैरे असं सिम्पटम कमी असतं आणि ते ड्राय असतात,
यायला वेळ लागतो आणि बरोबर ते त्या दिवसांमध्ये येतात. म्हणजे पाळीच्या काही 10 दिवस आधी आपल्याला ही सुरुवात दिसते की म्हणजे तारीख आली आहे, पाळी येत नाहीये पण पिंपल्स येत आहेत. म्हणजे कुठेतरी ती उष्णता शरीरात वाढत असते हार्मोनल इम्बॅलन्समुळे. त्याचं आपल्याला बाहेर रूप दिसतं पिंपल्सच्या मार्फत. पण हे जे पिंपल्स असतात ते आपण काही प्रकारे ट्रीट करू शकतो. की आता जसं आपल्या घरी मध आहे, तर हा मध जरी आपण ह्याच्यावर लावला तरी ते पिंपल्सचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. किंवा कधी कधी आपल्या शरीरामध्ये आतड्यांमध्ये रुक्षता असते तरी सुद्धा हे पिंपल्स येतात. मग तेव्हा एक ग्लास गरम पाणी त्याच्यात थोडं तूप घालून घेतलं तरी हे पिंपल्स कमी दिसतात. आणि साधा सोपा उपाय म्हणजे त्याच्यावरती तुम्ही आपलं घरगुती साजूक तूप जरी त्याच्यावर लावलं तरी ते आपोआप कमी होतात. पीसीओडीचं मूळ कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तर ते बॅलन्स करण्यासाठी आपण काय करावे? आता सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट जर आपण पीसीओडीची बघितली की तर पीसीओडी हा व्याधी आपल्याला कोणत्या कारणामुळे झालाय हे पहिले शोधायचं. मग जर ताण आहे तर कामाचं नियोजन नीट करायचं. म्हणजे बघ, कामाचा ताण जर कमी झाला तर आपल्याला जे हार्मोनल इम्बॅलन्स ऑलरेडी आपला होतोय तो कमी होतो आणि हळूहळू आपल्याला दिसतं की येस पाळी रेग्युलर यायला सुरू झाली आहे. आता काही असे पदार्थ आपल्याला आई बघ पूर्वीपासून सांगायची की अगं पपई खाऊ नका प्रेग्नंट वुमनना, किंवा आपण असं म्हणतो फणस खाऊ नका, तर ते पदार्थ घ्यायचेत पाळी येण्यासाठी. अच्छा. की पपई जरी खाल्ली म्हणजे आता पाळी समजा तुम्हाला 20 तारखेला आलेली, त्याच्या 10 डेज आधीपासून बाउल भरून थोडी पपई आपण रोज घेऊ शकतो आहारामध्ये. किंवा फणसाचे गरे कायम मिळत नाहीत पण पपई हल्ली अवेलेबल असते, ती उष्ण असते त्यामुळे पाळी रेग्युलर यायला मदत होते. किंवा आपल्याकडे आपल्याला माहिती आहे भुजंगासन म्हणून असतं की ते आपण असं झोपून फक्त असं वर टिल्ट करायचं असतं भुजंगाप्रमाणे. त्यामुळे आपल्या थायरॉइड लेवल बॅलन्स होतात आणि त्या लेवल बॅलन्स झाल्यामुळे सुद्धा आपल्याला पिरियड यायला मदत होत असते. त्याच्यानंतर बटरफ्लाय आसन सांगितलंय की आपले पाय दोन्ही घेऊन फुलपाखरासारखं ते आसन आपण करतो की त्यामुळे जे आपले पेल्विक एरियामधले जे मसल असतात ना तिथे स्टिफनेस आलेला असतो तो कमी होतो. जेवण झाल्यावर वज्रासनात बसायचंय, त्यामुळे आपोआप जो इथे पोटाच्या ठिकाणी जो गॅस साठून सुद्धा कधी कधी हा त्रास होतो तो कमी व्हायला त्यातनं आपल्याला मदत होत असते. आहारामध्ये ज्वारी, बाजरी अशा पदार्थांचा उपयोग, होल ग्रेन्स आपल्याला घ्यायचे आणि पालेभाज्या तर घ्यायलाच हव्यात. म्हणजे जर पीसीओडीचा त्रास आहे तर पालेभाज्या रोज नियमित काहीतरी आपल्याला असायलाच हवी आहारात. कारण त्याचा इतका स्ट्रॉंग बेनिफिट आपल्याला मिळतो ना की पालेभाज्या घेतल्यावर फायदा कसा होतो, रक्त पण वाढतं, फॉलिक ऍसिड त्यातनं आपल्याला मिळतं, त्यामुळे आपोआप आपल्या शरीरामध्ये रक्त वाढायला लागतं. जर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे हा त्रास असेल तर मग तेव्हा हे पालेभाज्या आणि हे खूप छान काम करतं. एक पेशंट होती, तिला असाच त्रास होता की पाळी रेग्युलर येत नव्हती आणि मी तिला म्हटलं की आम्ही ट्रीटमेंट सगळी दिल्यावर ती मला म्हणाली मला ना चालण्याचा व्यायाम काय माझ्याकडनं होणार नाहीये, तुम्ही मला घरी काय असेल तो व्यायाम सांगा. तर तिला ना मी उठाबशा काढायला सांगितलेल्या रोज फक्त 10. कारण आपल्या पोटऱ्यांना हे आपलं दुसरं हृदय असतात, तिथनं आपला म्हणजे हार्टचं पंपिंग कसं होतं तसं ती बसायची ना तेव्हा हे तिथे पंप होतं ना खाली बसून ते वर उठणं, की त्यामुळे तो तिचा फ्लो आपोआप सुधारला. आणि ती म्हणाली की मॅडम मला इतकं बरं वाटलं की एक तर तिचे मसल स्ट्रॉंग झाले, हार्ट पंपिंग चांगलं झालं आणि पिरियड्स पण रेग्युलर यायला एक एक्सरसाइज तिला करायची सवय झाली. म्हणजे त्यामुळे मांड्यांचा वाढलेला घेर पण कमी झाला, मसल टोंडअप झाले. सो आहार तर आपण चांगला घ्यायला हवा, षड्रसात्मक. त्याच्यानंतर व्यायाम झाला, त्याच्यानंतर काही आयुर्वेदिक औषधं असतात त्याचा लेप आपण पोटाला लावून ठेवतो की तो लेप लावल्यावर तिथे ते ओव्ह्युलेशन होण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणजे तो लेप लावायचा, एक 10 मिनिटं ठेवायचा. आता घरगुती आपल्याकडे सुंठ असते, त्या सुंठीचा लेप जरी आपण पाळी यायच्या 10 दिवस आधी तिथे लावला ओटी पोटाच्या इथे तरी आपल्याला फरक दिसतो. किंवा काही आपण छोटंसं उदाहरण सांगते की नासा ही शिरसो द्वारम म्हटलंय की आपला ब्रेन हे सगळं कॉर्डिनेशन करतोय, तर ब्रेनला पण काहीतरी एक आपल्याला बूस्टर द्यायला हवा की त्याचं कॉर्डिनेशन होण्यासाठी. सो नाकामध्ये आपण 2 अणुतेल नस्य म्हणजे 2 तिळाच्या तेलाचे ड्रॉप्स आपण रोज सकाळी घातले तरी पण तिथे ब्रेनला बाहेरून लुब्रिकेशन होऊन तिथे जो वात साठलेला असतो तो कमी व्हायला मदत होतं. तर हे घरी केलं तर तोंडामध्ये जो एक कफ खाली उतरतो म्हणजे ते तेल येतं ते गिळून टाकायचं नाही, तर ते थुंकायचं आणि गरम पाण्याने गुळण्या करायच्या. सो त्यांनी पण आपला हा त्रास पूर्णपणे कमी व्हायला मदत होते. म्हणजे आहार आणि सगळ्यात महत्वाचं झोप, ती जर आपल्याला व्यवस्थित नसेल तरी हार्मोन्स बदलले. सो आपल्याला झोप कमीत कमी 7 ते 8 तास झोप लागायला हवी. आणि यासाठी मी पेशंट्सना एक मुद्दाम सांगते की तुम्ही रात्री ना 7-7:30ला जेवा. अच्छा. त्यामुळे काय होतं, सूर्योदयाबरोबर आपलं पचन म्हणजे सूर्यास्त होतो तेव्हा अग्नी पण कमी होतो, तर त्यावेळी तुम्ही जेवलात तर आपल्याला भूक छान असते त्या वेळात. पचन पण वेळेअभावी लोकांना शक्य होत नाही, पण ज्या स्त्रियांना हे शक्य आहे त्यांनी नक्की करा. त्यांनी काय होतं माहितीये का,
रात्री 7:30ला आपण जेवतो, त्याच्यानंतर काही खायचं नाही. 8 ते 8 12 तास रोज उपास होतो. कळलं का? म्हणजे रोज आपल्याला असं फास्टिंग शक्य नाहीये ना. ते इंटरमिटंट फास्टिंग करण्यापेक्षा हे फास्टिंग सोपं आहे असं मी त्यांना सांगते, की तुम्ही रात्री जर लवकर जेवलात, 8 ते 8 काही खात नाहीत, 12 तास सगळं डिटॉक्सिफिकेशन व्हायला पण मदत होते, बॉडी टोंडअप राहते, आपोआप सगळं होतं, बॉडी नॅचरली डिटॉक्स होऊन जाते. एक्झॅक्टली. मग त्याला एक्सप्लिसिटली काही करावायची गरज नाही, मिल्कशेक प्या, कशाची गरज लागत नाही. सो त्याच्यासाठी हा उपाय किती छान आहे. जर तुम्ही म्हणजे आपली परंपरा, आपली भारतीय संस्कृती ह्यामध्ये जे सांगितलेलं आहे की का लवकर जेवायचं, लोकांना ते पॉसिबल करता येऊ शकतं. जर ठरवलं ना आपण तर आपण काही करू शकतो. पण आपण ठरवतच नाही, कारण आपल्याला माहितीये की मला त्रास झाला, मी एखादी रासायनिक औषधांची गोळी आणली की मला पिरियड 1 दिवसात येणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण जे नॅचरली आहे ते करायला न जाता जे इझिली अवेलेबल आहे ते करायला जातो. बरोबर. सो त्यासाठी आपल्याला काय करायचंय की जर आयुर्वेद तुम्ही जीवनामध्ये आणला तर हे त्रास तुम्हाला होणार नाहीयेत. जर हा त्रास तुम्हाला वारंवार होत राहिला तर पुढे सेकंडरी इन्फर्टिलिटी किंवा पुढे जाऊन काही त्रास, आपण म्हणतो ना की गर्भाशयाच्या आतमध्ये जो एंडोमेट्रियल लेअर असतो, या गोळ्यांचे दुष्परिणाम तिथे होतात. तुम्ही किती वेळा डीएनसी कराल, किती वेळा तुम्ही डीएनसी कराल, कुठेतरी त्या गर्भाशयाला त्यातनं हानी पोचत असते. पण जर तुम्ही आहारामधनं ते फॉलो केलं, तुम्ही तुमचा रोज व्यायाम नियमित केलात, तुम्ही झोप नीट घेतलीत, तर तुम्ही निरोगी राहता. त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळं फॉलो करायचंय. आणि कसं आहे माहितीये का, कोणी कान पकडून आणून करून हे होत नाहीच ना. इथनं वाटायला पाहिजे. तुमचं शरीर हे तुम्हाला कायम साथ देतं, हे कायम. म्हणजे तुम्हाला आता किती हौस असली, बऱ्याच एक महत्वाचा पॉइंट राहिला की ज्या मुली अल्कोहोल प्राशन करतात किंवा सिगरेट स्मोकिंग करतात त्यांनाही पीसीओडीचा त्रास होतो. अरे बापरे. कारण आज तुम्ही विष 1 थेंब घ्या किंवा 10 थेंब घ्या, ते विषच राहतं सारखंच. बरोबर आहे. तर आज त्यांना जर काही या पीसीओडीचा त्रास असेल तर त्यांनी ह्या गोष्टी टाळायला हव्यात. आणि जर त्या टाळल्या ना त्याचे बेनिफिट त्यांना मिळणार आहे. बरोबर. पण कसं आहे त्यांचं, मॅडम ऑकेजनली ठीक आहे ना, म्हणजे जेव्हा ट्रीटमेंटला येतात ना तेव्हाच सांगतात की मॅडम तुम्ही पीसीओडी साठी ट्रीटमेंट देताय, पण तुम्हाला एक सांगायचं होतं, मी ऑकेजनली कधीतरी अल्कोहोल माझं असतं, बियर घेते मी एक, तर तेव्हा तिला एक्सप्लेन करायला लागतं की ट्रीटमेंट चालू आहे तेव्हा तरी घेऊ नकोस, कारण आज त्यांनी तुझ्या शरीरातली उष्णता वाढणार आहे, आपण कुठेतरी हार्मोन रेग्युलराईज करतोय. आज तुम्ही घराला रंग दिलात आणि लगेच आणून पाणी घातलं, उपयोग नाहीये ना, आपण झिरोला येतो. आज शरीरामधल्या दोषांचं आपण जेव्हा शोधन करतो ते डिटॉक्सिफिकेशन होतं, म्हणजे शरीरातले दोष आपण कोष्ठात आणतो, कोष्ठातनं ते बाहेर पडतात. सो आपल्याला त्रिसूत्री आयुर्वेदाला फॉलो करायचंय. आहार, निद्रा आणि व्यायाम हे तिन्ही करायचंय. आपण ते केलं की, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आवडीचं अन्न खा, गरम गरम खा. की आता बऱ्याच महिलांना मी सांगते की तुम्ही शिळं अन्न खाता, तर ते शिळं अन्न खाऊ नका, त्यांनी सुद्धा पीसीओडीचा त्रास होतो. कारण आता जे ताजं अन्न आहे त्याचा विपाक तसाच घडतो, शिळ्या अन्नाचा विपाक तसा घडतो. आपण काय म्हणतो, फूड क्वालिटी मॅटर्स. आता ती फूड क्वालिटी राहिली नाहीये म्हणून हे व्याधी आलेत. पूर्वी होते का? आपल्या आयांचं कधी आपण ऐकलंय का असं की पाळी रेग्युलर आली नाही, 4 महिने पाळी झाली नाही? पूर्वी फ्रीज हा कॉन्सेप्टच नसायचा. एक्झॅक्टली. किंवा आजीने आपले असं सांगितलंय, त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स होते पण त्यांना एवढे पिरियड्स रेग्युलर असायचे. आता जीवनशैली बदलली, सेडिमेंटरी लाईफस्टाईल सुरू झाली, त्यामुळे हे सगळं झालं. तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारा, कुठलाही त्रास होणार नाही. पीसीओडीला एक असा बागुलबुवा करून ठेवलाय, कळलं का? मुलींना भाई मला पीसीओडी झालाय, आता कधीच बरा होणार नाही. पण ही भीती पहिल्या मनातनं काढायची. जर तुम्ही असं मनातनं निराश झालात ना तर मग कशी ट्रीटमेंट करणार ना? सो आल्यावर पहिले मला त्यांना असं असतं की बूस्टअप करायचंय, अरे बरं होणार आहे, कळलं का? तुला रेग्युलर पाळी येणार आहे, काही झालं तरी. माझी एक पेशंट होती की तिला खूप वर्ष पिरियड यायचे नाहीत, म्हणजे ती लिटरली कंटाळलेली. ती म्हणाली की मला नाही आता रासायनिक गोळी घ्यायची, मी फायनली तुमच्याकडे आले, तुम्ही मला सांगा मी काय करू. वेळ लागला, 3 महिने. इट वॉज लाईक स्ट्रगलिंग माझ्यासाठी पण. म्हणजे आम्ही USG काढायचो, रिपोर्ट्स करायचो, टेस्ट सगळ्या नॉर्मल यायच्या, तिचं HbA1c पण नॉर्मल होतं. मी पण फुल विचार करते, अरे काय होतंय तरी काय, की काय येत नाहीये. आणि मग तेव्हा आम्हाला एक फॉल्ट असा दिसला की, म्हणजे एक सोपी गोष्ट होती की तिला एक सवय होती, तिला रोज रात्री झोपताना म्हणजे ती असं चीजचा एक तुकडा खाऊन झोपत. तिला मी म्हटलं की अगं म्हणजे आपण काय करतोय, की म्हणजे रात्री म्हणजे ते चीजचं कोटिंग तिच्या, म्हणजे ते चीज पचायला वेळ लागतो ना, म्हणजे जेव्हा आपण सेवन करतो त्याच्या 4 दिवसानंतर ते पचतं. सो तो लेअर तिचा तसाच राहायचा. आणि त्यामुळे मी तिला म्हटलं अगं तुम्हाला हे एवढी मोठी गोष्ट नाही सांगितली, म्हणजे हिस्ट्री टेकिंग किती महत्वाचं आहे. एक बारीक
आपलं राहिलं ना तर मग पुढचं सगळं बदलतं. सो तिला ते थांबवायला सांगितलं आणि विदिन 7 days तिला पिरियड्स पण यायला लागले. म्हणजे आहाराचं किती महत्व आहे. आता ही गोष्ट दुसऱ्या मुलीला होईल असं नाही, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे, खाण्याची पद्धत प्रत्येकानुसार ट्रीटमेंट बदलू शकते. आणि प्रत्येकाने जर पेशंटचा रिस्पॉन्स खूप महत्वाचा असतो. तर काही पेशंटना डाएट दिलं ना, म्हणजे 3 काढे सांगितलेले पीसीओडीसाठी, की आपल्या शरीरामध्ये जर काही हार्मोन्स बदलत आहेत तर मेन ब्रेन आहे, त्याच्याबरोबर लिव्हर आणि किडनी आहेत. सो त्यासाठी आपण कढीपत्त्याचा काढा हा रोज घ्यायला सांगायचो, की त्यांनी लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होतं. कढीपत्ता इतका छान औषध आहे की त्यामधले जर आता लोकांनी मला विचारलं की मॅडम आम्ही चावून खातो ना, म्हटलं चावून नका खाऊ, तुम्ही त्याचा काढा करून घ्या, कारण त्याचं जे अर्क आहे तो मला त्याच्यात उतरायला हवाय आणि तो घ्यायचा आहे. जिरं पाण्यात भिजवून घालून घ्या, शरीरातली उष्णता लेवलला येते. ज्यांना अति रक्तस्राव होतो पीसीओडी मध्ये तेव्हा त्याच्यावर मदत होते. आणि किडनी फंक्शन आपलं ह्या सगळ्यात महत्वाचं आहे, कारण क्षार सगळे बाहेर काढण्याचं काम किडनी करते. सो तिला विसरून चालणार नाही. सो तिथे अळशीचा काढा मदत करतो. म्हणजे मी अळशी कायम सांगते, कारण ते इतका मेन घटक आहे ना. ओमेगा 3 फॅटी ऍसिड त्याच्यात आहेत. पाळीच्या वेळेला कफ प्रकृतीचे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये स्टिफनेस असतो, एक आलस्य असतं आणि ना त्यांना फ्लो येण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे त्यांना पहिले काय होतं माहितीये का, फक्त स्पॉटिंग होतं 4 दिवस आणि मग फ्लो सुरू होतो. मग अशा वेळी अळशीचा काढा घेतला तर त्यांना ब्लिडिंग पण प्रॉपर व्हायला मदत होत असते. जर त्यांनी हे सगळं केलं ना तर हा काही असा आजार कधी न बरा होऊ शकणारा नाहीये. कळलं का? इट कॅन बी क्युअर्ड, पण परत रिऑकर होऊ नये म्हणून सवयी म्हणजे लाईफस्टाईल चेंज हा खूप महत्वाचा आहे. लाईफस्टाईल बदला आणि पीसीओडी आपोआप तुम्हाला म्हणजे क्युअर होण्याच्या मार्गावर दिसेल. की म्हणजे ते तुम्ही कितीही गोळ्या घेतल्यात आणि लाईफस्टाईल मेंटेन नाही केली तर हा त्रास परत परत होत राहतो. सो हे सगळं तुमच्या विल पॉवरवर, तुमच्या आहारावर डिपेंड आहे की तुम्ही ते कसं घेता. हो, खूपच छान सांगितलीस मानसी. अजून एक मला विचारायचं आहे, जसं आम्हाला आता हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यावर ते बॅलन्स करण्यासाठी तू आम्हाला उपचार पद्धती सांगितलेस, तसंच आम्हाला पाळी नियमित करण्यासाठी कोणत्या उपचार पद्धती आहेत ते सांगशील का? बरोबर आहे. आता पाळी नियमित येण्यासाठी आपल्याला काही आसनं मगाशी मी जशी सांगितली तशी ती आसनं रोज करायची. म्हणजे सूर्य नमस्कार हे आपण रोज करायला पाहिजे. बरं. की त्यामुळे आपल्या पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर राहतं. कारण सूर्य नमस्कारामध्येच 10 आसनं असतात, ती आपोआप केली जातात. म्हणजे आपल्या डोक्यापासून पायापर्यंत रक्तपुरवठा नीट होतो. त्याच्यानंतर ॲक्युप्रेशरचे काही पॉइंट्स असतात की आपला जो अंगठा आहे ना हा आपला ब्रेन साठी खूप महत्वाचं आहे. तर रोज हे 2 पॉइंट्स इथे आपण प्रेस करायचे आहेत. आणि आपली ही 2 बोटं आहेत त्याच्यामध्ये बरोबर ह्या इकडे जर आपण प्रेशर पॉइंट्स काही दिले, म्हणजे हे बरोबर इकडचा हा मधला पॉइंट आहे, हा जर आपण प्रेस केला तरी आपल्याला पिरियड्स येण्यासाठी मदत. म्हणजे हे प्रेशर पॉइंट्स काय करतात, ती एनर्जी ऍक्टिव्हेट करतात. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाणी व्यवस्थित घ्या. म्हणजे तुम्ही पाणी पिऊन काही तुमचं रक्त पातळ होणार नाहीये. नाही तर लोकांना वाटेल की पाणी प्यायल्यावर असं आहे का, तसं नाहीये. पाणी हा जीवन का म्हटलंय पाण्याला, तर इट इज अ लुब्रिकेशन थेरपी. म्हणजे त्यांनी आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा येत नाही. आता बघ, डोळ्याच्या बाजूला पाणी आहे, त्याच्याशिवाय आपले डोळे फिरूच शकत नाहीत, पण तेच पाणी नाकात आलं तर चालतं का? सो ते पाणी जिथे आहे तिथेच. म्हणजे आता गर्भाशयामध्ये आपलं त्याचं काम काय आहे की जेव्हा गर्भाशयामध्ये हे म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोमचे जे सिस्ट असतात ना ते असे म्हणजे कफ वाढल्यावरती तिथे आपल्याला म्हणजे तिथे असे ना बॅग्स असतात, त्याच्यामध्ये म्हणजे लिक्विड भरलेलं असतं. म्हणजे कधी कधी हे रक्ताचे क्लॉट्स असतात किंवा फायब्रॉइड्स होतात, म्हणजे मोकळे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त हवा असते. मग तेव्हा सुद्धा आपण जर नियमित पाणी पित असू त्यांनी असा फरक पडतो की ती पाण्यामुळे ती एनर्जी लेवल मेंटेन राहते. पाण्यावरही पाण्याचा औषध म्हणून आपण उपयोग करू शकतो की त्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे आता जिऱ्याचं पाणी आहे किंवा अळशीचं पाणी आहे, हे असं पाणी जरी आपण घेतलं तरी आपल्याला ह्यानी मदत होत असते. जसं मगाशी म्हटलं तसं काही उष्ण पदार्थ आहेत की आपल्या घरी पपई असते. आता गूळ आणि काळे तीळ हे कॉम्बिनेशन इतकं बेस्ट आहे की हे जर तुम्ही आहारात घेतलं पाळी याच्या 10 दिवस आधी तुम्हाला पाळी येणारच. म्हणजे गूळ आणि काळे तीळ ह्याची अशी छोटी गोळी बनवायची आणि रात्री गरम पाण्यावर घ्यायची. गरम पाणी प्यायला विसरायचं नाही. काय होतं की याचा डबल इफेक्ट मिळतो की त्या गूळ, ओवा आणि जर आपण काळे तीळ असं कॉम्बिनेशन करून वर गरम पाणी घेतलं ना तर पीसीओडी साठी फायदा होतो, पण जंत पण पडून जातात. सो आपल्याला डबल इफेक्ट मिळतो. पचन सुधारतं ओव्यामुळे, पण 2 दाणेच घ्यायचे. सोलकढी
सोलकडीमध्ये कोकम आहे, लसूण आहे, तर ते आपण घेतलं ना तरी पिरियड्स रेग्युलर यायला मदत होते. कारण लसूण हे खूप महत्वाचं घटक आहे की आपलं पचन पण लसणीमुळे सुधारतं. त्याच्यामध्ये असे काही घटक असतात की संप्रेरक स्त्राव होण्यासाठी मदत होते. त्यामुळे सोलकडी चालेल. पालकाचं सूप, कारण त्यांनी व्हिटॅमिन B12 मिळतं. सो पालक सूप पण आपण आहारात घेतलं तरी पाळी नियमित यायला मदत होते. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऑइलिंग. आपण पूर्ण सर्वांगाला अभ्यंगासारखं तेल लावायचंय, पोटाला, अंगाला, की त्यामुळे वातशमन होतं. आता पाळी येत नाही याचा अर्थ आपल्या शरीरातला अपानवायू बिघडलाय. म्हणजे आयुर्वेदानुसार आपण बघितलं तर तो अपानवायूचं कार्य काय असतं? मूल बाहेर आणणं, युरिन पास करणं, स्टूल पास करणं, हे सगळं अपानवायूचं काम आहे. तर आपला अपानवायू कधी बिघडतो? जेव्हा आपलं पोट साफ होत नाही. बरोबर आहे. तर पोट साफ होणं पण महत्वाचं आहे. जर पोट साफ होत नाही तरी अपानवायू बिघडलाय तरी पण तुम्हाला पाळी वेळेवर येणार नाही. सो आपल्या शरीरातले जे 5 वायू आहे, म्हणजे वायू हा राजा आहे, त्याला आपण जर कंट्रोलमध्ये ठेवलं ना तर ऑल सेट. मग आपल्याला पिरियड्स रेग्युलर येतात. तर मग जर तुम्हाला पोट साफ होत नसेल तर रोज रात्री झोपताना 1 ग्लास गरम पाणी, त्याच्यात अर्धा चमचा तूप घ्यायचं, किंवा सब्जाचं बी असतं ते घेऊ शकतो. ते घेतलं तरी छान फायदा होतो. त्याच्यानंतर म्हणजे दुधीचं सूप. दुधीचं? हा, म्हणजे आता दुधीचा रस घेऊ नका, कारण कधी कधी त्यांनी तो कडू असेल तर पुढे शरीराला त्रास होऊ शकतो. तर दुधीचं सूप का घ्यायचं? तर ज्यांच्यामध्ये रक्त कमी आहे आणि त्यामुळे पाळी येत नाहीये त्यांच्यासाठी, जे अगदी कृश आहेत, त्यांचं वजन जास्त नाहीये, त्यांना 2-3 महिने पाळी येत नाही, मग त्यांना बल्ले औषधं द्यायला लागतात की त्यांना पोटामध्ये असं आहार द्यायचा की त्यांचं वजन वाढलं पाहिजे, रक्त वाढलं पाहिजे, म्हणजे त्यांना पाळी येईल. सो आपल्या आहारामध्ये मिलेट्स आपण आणायला पाहिजे, होल ग्रेन्सचा वापर करायचा आहे की त्यामुळे आपल्याला ताकद मिळते. आता ज्वारीची भाकरी इतकी पौष्टिक आहे की ती घेतल्यावरती आपल्याला आपोआप म्हणजे सगळं आपण रेग्युलराइज म्हणतो, पचायला हलकी असते, पोषक तत्व तिच्यामध्ये छान असतात, तर ते आपण घेऊ शकतो. आणि प्रोटीन सोर्ससाठी आपल्याला जे काही आवश्यक आहे, आता काही नॉनव्हेज लोक जर खात असतील तर त्यांच्यासाठी ते सूप घेऊ शकतात. किंवा प्रोटीन्समध्ये आपली कडधान्य, काळे हरभरे आहेत, काळे वाटाणे आहेत, हाय रिच सोर्स आहे प्रोटीनचा, तर ते तुमच्या डाएटमध्ये असायलाच हवं. तुम्ही कार्ब्स कमी घ्या आणि प्रोटीन्स वाढवा. आणि आपल्याकडच्या सगळ्या कडधान्यांना इतकं छान म्हणजे महत्व आपण द्यायला पाहिजे की रोज एक उसळ तरी असायलाच हवी. त्यातनं जे प्रोटीन आपल्याला मिळणार आहे ते खूप छान प्रकारे मिळतं. आणि आपलं लिव्हर फंक्शन चांगलं राहण्यासाठी मगाशी जसं सांगितलं तसं कडीपत्त्याचा काढा घ्यायचा, कारण लिव्हर सगळ्यात महत्वाचं आहे. कारण शुगर कधी कधी रक्तातली वाढते, त्याला पण लिव्हर कारणीभूत असतं. म्हणजे आपल्याला एकच कॉज धरून नाही बसतायत, आपल्याला सखोल 360 डिग्री विचार करायला लागतो की आता हा पेशंट आहे, मग नक्की काय आहे, स्ट्रेस आहे का, मग काय त्रास आहे, पोट साफ होत नाही म्हणजे अपानवायू रेग्युलराइज करायला हवाय, हा चल पाणी कमी पिते म्हणजे रसधातू कमी आहे, हा वजन वाढतच चाललंय, कमीच होत नाहीये, सो तिला डाएटची गरज आहे, मग ते वजन कमी होत नाही, मग तेव्हा आपल्याला थायरॉइड हार्मोन चेक करायलाच लागतं. म्हणजे त्या ग्लँडवर सगळं डिपेंड आहे की ब्रेन कडनं सिम्पटम कसे येतात त्यावरून हे चक्र फिरतं. सो मेडिटेशन म्हणजे हे सगळं चक्र आहे की म्हणजे एक गोष्ट नाही, आपल्याला दिवसभरात काही दिवस या गोष्टी सातत्याने फॉलो करायला लागतात, कारण ही साधना आहे. आपल्याला ते पी हळद आणि हो गोरी असं आत्ता नाही करायचंय, तो त्रास आपल्याला समूळ बरा करायचा आहे. सो त्यासाठी महत्वाचं काय की तुम्ही तुमची जीवनशैली बदलून हे पूर्ण चक्र फिरवायचंय. कारण आज तुम्ही काम केलं ना, पहिल्यांदाच लक्षण दिसल्यावरती ती आग लगेच विझेल, तुमचं अख्खं घर जळून देऊ नका, त्याच्या आधीच तुम्ही काळजी घ्या. बरोबर. मग अनियमित पाळी नियमित येण्यासाठी काही औषधे आहेत का? आयुर्वेदाने यासाठी खूप सुंदर औषधांचं वर्णन केलेलं आहे. आता आपण म्हणतो ना वडाचं झाड, हे सुद्धा यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतो. म्हणजे पूर्वी वटपौर्णिमेला काय महत्व होतं की आपल्याला वाटायचं की फक्त वडाच्या झाडाला हे दोरा गुंडाळण्यासाठी ते झाड जवळ असावं, पण पीसीओडीच्या सारख्या त्रासांमध्ये सुद्धा आपल्याला वडाच्या ज्या मुळ्या असतात वडाच्या झाडाच्या, त्यांचं खूप महत्व सांगितलंय. पण तो काढा कसा करायचा, काय करायचं हे तुम्ही जवळच्या वैद्याला विचारून करायचंय. कारण कसं आहे की ती वडाच्या झाडाच्या ज्या मुळ्या असतात त्या रक्तस्तंभक असतात की त्यामुळे अतिस्त्राव जो होतो पाळीच्या वेळेला तो थांबायला त्यांनी मदत होते. म्हणजे पीसीओडीच्या पेशंटना कधी कधी इतकं ब्लिडिंग होतं की ते थांबत नाही, मग तेव्हा आपण याचा उपयोग करू शकतो. किंवा अशोक अशी वनस्पती आहे की अशोकारिष्ट, अशोकासव असतं, की यामध्ये सुद्धा आपल्याला पाळी नियमित करण्यासाठी आपल्याला ते मदत करतं. किंवा मखाणे असतात, ते जरी खाल्ले, कमल बीज आहेत ना मखाणे, म्हणजे त्याचा पण आपल्याला उपयोग होतो. किंवा सुंठीचं पाणी आपण घेऊ शकतो की त्यामुळे सुद्धा म्हणजे चित्रक किंवा ही जशी उष्ण औषधं आयुर्वेदात सांगितलेली आहेत की त्यांनी अग्निदीपन होतं, की ती कशी घ्यायची, पण त्याचं कॉम्बिनेशन हे
वैद्यच सांगू शकतात की ते कसं घ्यायचं. कारण एवढ्या वनस्पती सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये की त्या प्रत्येक वेळेला आपण ती कुठली कुठे वापरायची आणि कुठली कोणत्या प्रकृतीला वापरायची ह्याचं बारीक म्हणजे आपण निरीक्षण करूनच ते आपल्याला ठरवायला लागतं. आता प्रत्येक औषधाचं अनुपान पण वेगळं असतं. म्हणजे आता वातप्रकृतीचा व्यक्ती आहे तर त्याला त्या औषधाबरोबर तूप द्यायला लागेल किंवा कोणाला लोणी बरोबर द्यायला लागेल, तर त्या औषधाचा गुण त्या अनुपानामुळे वाढत असतो. सो जर पीसीओडी असेल तर अशी काही आयुर्वेदामध्ये औषधं सांगितली आहेत की त्यामुळे पाळी रेग्युलर येते, किंवा पंचकर्म चिकित्सा सांगितली आहे की त्यामध्ये आपण बस्ती असते, उत्तर बस्ती म्हणजे गर्भाशयामध्ये विशिष्ट तूप आपण औषधी बनवून ते आतमध्ये तेल किंवा तूप हे तिथे सोडायचं असतं. म्हणजे एनिमा आपण म्हणतो तो वेगळा, की म्हणजे तो काढ्याचा असतो, तसा तेलाचा असतो. त्यामुळे गर्भाशयाची आपण ताकद वाढवत असतो तिथे लुब्रिकेशन करून. तशा आणि शिरोधारा का करायची, कारण पीसीओडीचं मूळ कारणच स्ट्रेस आहे ना. सो स्ट्रेस जाण्यासाठी शिरोधारा करतो की त्याच्यामध्ये औषधी युक्त तेलाची धार ही आपल्या आज्ञाचक्रावर सोडली जाते की त्यामुळे आपल्याला पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी मदत होत असते. तर अशा अनेक चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितल्यात. आणि म्हटलं ना की आयुर्वेद हे शास्त्र 5000 वर्षांपूर्वीच आहे. की आचार्य चरक, आचार्य सुश्रुत की खरंच वंदनीय आहेत, की आचार्य वाघभट यांनी जे काही ज्ञान दिलंय ना, म्हणजे त्याला तोड नाहीये. की ते म्हणजे खरंच त्यांचा अभ्यास किती सखोल होता आणि आज त्यांच्यामुळे आपण हे शिकू शकतोय. म्हणजे खरंच आपण म्हणतो की एखाद्याला म्हणजे त्यांनी इतके OTC प्रॉडक्ट त्यांचे निर्माण करून ठेवलेत की म्हणजे ह्याला आहे ना हे द्या, खरंय प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन सांगितलंय. की आता समजा पीसीओडीचा पेशंट आहे तर त्याला स्किन ॲलर्जी काय असतील, त्याला स्वप्नात काय दिसू शकतं, किंवा त्याच्या त्वचेवरती कशी रॅश येईल, मग त्याच्या पायाला काय रॅश येऊ शकते, किंवा त्याला भूक कशी लागेल, किंवा त्याचा रंग कसा होईल, मग त्याच्या लघवीचा रंग कसा होईल, त्याला मलप्रवृत्ती कशी होईल, हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलंय. मस्तच. कारण एक डीप थॉट असतो की लघवीचा रंग तुमच्या कसा बदलतो, म्हणजे पिवळी लघवी होते, पांढरी होते का केशरट होते, ह्याच्यावरनं पण काही गोष्टी ठरतात. बापरे, किती सखोल अभ्यास आहे. म्हणजे पूर्ण आयुर्वेद हे जीवनशैली आहे. म्हणजे ती जीवनशैली जर आपण फॉलो करत असू तर आपल्याला कधीच अडत नाही. म्हणजे आयुर्वेद फक्त एक फॅड म्हणून नाही वापरायचंय, ते तुम्ही तुमची जीवनशैली बनवा. आज आपण ती जीवनशैली जगलो तर 80 ते 90 वर्ष आयुष्य निरोगी जगू शकतो. आपण म्हणतो ना की आपल्याला एक लाठी लागते चालताना म्हातारपणात, तर ही लाठी म्हणजे आयुर्वेदाची लाठी आहे. खरंय. मग ह्या दरम्यान आपण आपले पिरियड्स कसे ट्रॅक करायचे? आता पिरियड ट्रॅक करण्यासाठी सगळ्यात मुलींना पिरियडच्या तारखा लक्षात नसतात. मिस्टर सांगतात, विचारलं ना कधी हा आत्ता आलेली, मला एवढं हसायला येतं की ह्यांना लक्षात नाही आणि त्यांना बरोबर लक्षात आहे. पण मग त्यांना सांगायला लागतं. म्हणजे इन्फर्टिलिटीच्या केस असतात तेव्हा, पीसीओडीचे काही पेशंट असतात, मग तेव्हा त्यांना डेट सांगायला लागतात की 10-12 अशा दिवशी संबंध ठेवा. म्हणजे फर्टिलिटी म्हणजे चांगलं बाळ अपत्य येण्यासाठी काय कधी प्रोसेस. तर तेव्हा समजवताना त्यांना पहिले हिस्ट्री टेकिंगच्या वेळी ह्या डेट्स विचारायला लागतात की लास्ट 6 months मध्ये काय कधी पाळी आली आहे, कधी आली नाहीये. आणि मग त्यावरनं आपण हे ट्रॅकिंग करायला त्यांना शिकवतो. की आता समजा काही जणांचं सायकल वेगवेगळं असतं. काही जणांचं 28 to 32 हे असायला पाहिजे, काही जणांचं 25 ने येतं, 20 ने येतं. मग ते आपल्याला सायकल चेंज करायला नॉर्मल आहे का? बघ 25 दिवस तरी पाळी आली नाही पाहिजे. 25 दिवसांच्या आत येत असेल ना, त्या बाईची ताकद कशी राहील. म्हणजे तिला जर 20-20 दिवसांनी पाळी यायला लागली तर तिला एक जो स्ट्रेस वेगळाच तयार होईल ना. कारण तिच्या पाठी तिची कामं आहेत, तिचं आरोग्य कुठेतरी डिटोरिएट व्हायला नको. त्यासाठी मिनिमम 28 to 32 हे डेजचं सायकल असलं पाहिजे. सो मी पेशंटना पीसीओडीच्या काय सांगते की त्यांना मी एक पोटात घ्यायला तेल देते, तर ते मी त्यांना सांगते की बरोबर पाळी म्हणजे तुम्ही काउंट करायचे डेज, बरोबर 25व्या दिवशी ते तेल सुरू करायचं. औषधं तेव्हा घ्यायची, ती 5 दिवसच औषधं घ्यायची, म्हणजे ती पाळी रेग्युलर येते. अरे वा. सो 6 months त्यांना केल्यावरती ते रेग्युलराइज पिरियड्स यायला सुरू होतात. कारण पाऊस पडतो तेव्हा छत्री उघडायला लागते, नाही तर आपण भिजतो. हो ना, बरोबर आहे. सो जेव्हा त्रास होतो तेव्हा औषध घेणं महत्वाचं आहे. आणि ते योग्य वैद्याकडनं घ्या. की कसं माहिती का, प्रत्येकाचं औषध चांगलं असतं पण आपलं ट्युनिंग प्रत्येकाचं वेगवेगळ्या लोकांशी जमतं. आपल्याला ना एक विश्वास हवा की मला ह्या व्यक्तीकडे मला बरं वाटणार आहे. ही विल पॉवर वेगळी ताकद देते. हा जो सायकोलॉजिकल इफेक्ट असतो ना, एक स्पर्श चिकित्सा, कळलं का? की बऱ्याच पेशंटना डिप्रेशन येतं ह्या सगळ्यांमुळे, की एकटं राहावंसं वाटतं, रडायला येतं, भीती वाटते, अँझायटी, रेस्टलेस, हाताला कंप असतो, सगळे हार्मोन म्हणजे थायरॉइडमध्ये हायपोथायरॉइडिझम असतो, मग भीती वाटून मग असा त्रास त्यांना होतो, पिरियड इरेग्युलर होतात. मग तेव्हा स्पर्श चिकित्सा आणि शिरोधारा. स्पर्श चिकित्सेमध्ये आपण
वेगवेगळे स्पर्श, गुलाबाच्या बाकड्यांचा स्पर्श, असे वेगवेगळे स्टोन्स असतात, ते हातात घेऊन मेडिटेशन करायचं. प्रत्येक स्पर्श वेगळा आहे, कळलं का? त्या स्पर्शाला पण खूप महत्व असतं. म्हणजे वेगवेगळ्या ट्रीटमेंटनी आपण हे रेग्युलराईज करत असतो. सो पंचमहाभूत यांना खूप महत्व आहे, कळलं का? कुठलं तत्व कमी झालंय, आकाश तत्व कमी झालंय का? बघ, फायब्रॉइड आहे म्हणून पीसीओडी आहे. मग ते आकाश तत्व कमी झालंय का काय, त्याच्यावरती चिकित्सा. मग पृथ्वी तत्व कमी झालं असेल तर मग पिरियड मधला फ्लो कसा आहे, की प्रत्येक तत्वाचा विचार करायचा आहे, प्रत्येक धातूचा विचार करायचा आहे आणि प्रत्येक दोषाचा विचार करायचा आहे. म्हणजे त्रिदोष, सप्तधातू हे आणि पंचमहाभूत, पिंडी ते ब्रह्मांडी, जे बाहेर आहे ते तुमच्या शरीरात आहे. जसा सीझन बदलणार आहे तशी ऋतुचर्या बदला. अरे वा, किती सोप्या भाषेत सांगितलं. पीसीओडीसाठी असे कोणते व्यायाम किंवा मेडिटेशन आहेत का ज्याने आपण पीसीओडी बरा करू शकतो? व्यायाम असं म्हणालीस तर चालण्यासारखा व्यायाम नाही, रोज 30 मिनिटं चालायला पाहिजे. बघा, पूर्ण बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, एक नवीन ऊर्जा मिळते. आपण जेव्हा बाहेर चालतो तेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण शरीरातलं वाढतं, कारण आज रक्तामधलं ऑक्सिजन जर प्रमाणात असेल तर ऑल थिंग्स गोज वेल. म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणून चालायला हवं. हार्टमध्ये आपल्या पंपिंग नीट होतं, कोलेस्ट्रॉल कमी होतो. सो चालण्यासारखा व्यायाम नाही, पहिली ती गोष्ट. दुसरे म्हणजे बटरफ्लाय आसन, जसं मी तुला म्हटलं की फुलपाखरासारखं पाय आपण जे करतो तसं ते केल्यामुळे आपला पेल्विक फ्लोअर जो असतो तो स्ट्रॉंग होतो. वज्रासन करायचं. वज्रासनात जेवण झाल्यावर आपण बसल्यामुळे आपल्या अन्नाचं पचन नीट होतं आणि हे अन्नपचन नीट झाल्यामुळे आपोआपच हार्मोनल इम्बॅलन्स कमी होत असतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी आपण खरी करायला हवी, म्हणजे आपल्या घरी एका रूमचा केर आपण स्वतः केरसुणीने खाली बसून काढायला हवा, की ते एक प्रकारचं आसन आहे. हो ना, कळलं का? ते केल्यामुळे सुद्धा आपल्या ओव्हरीजला आलेलं इन्फ्लमेशन आपल्याला कमी करता येतं, कळलं का? ते मसलची तिथे मुवमेंट होते. सो ही काही आसनं आणि सूर्यनमस्कार आपण नियमित केले तर, भुजंगासन मी महत्व सांगितलं की भुजंग पोझिशन मध्ये आपण राहिल्यामुळे जे आपल्या हार्मोन स्टक झालेले असतात, ते पिट्युटरी ग्लँडकडनं जे आपल्याला सिग्नल यायला हवेत ते तसे यायला त्या आसनामुळे सुरुवात होते. म्हणजे ते न्यूट्रलाइज होतात हार्मोन्स तिथे स्टक झालेले, कारण एक प्रेशर फ्लो होऊन तिथे ब्लड सर्क्युलेशन डोक्याकडे वाढतं, म्हणून ते करायचं असतं. आणि आता मेडिटेशन म्हणजे काय, की नामस्मरण किंवा आपण अनुलोम विलोम ही जी चिकित्सा करतो. आता तुमची लेफ्ट नॉस्ट्रेल आहे ना, म्हणजे चंद्र नाडी आहे. सो आपल्याला उजवी नाडी बंद करायची आहे आणि असा हात ठेवून डाव्या नाकपुडीनेच रोज एक 10 मिनिटं ब्रीदिंग करायचं. यानी शरीरात वाढलेली उष्णता कमी होते. तुम्ही चेक करू शकता की कधी कधी तुमची डावी नाकपुडी सुरू असते, कधी कधी उजवी नाकपुडी सुरू असते. सो तुम्ही त्यानुसार जर हा रोज अनुलोम विलोम केलात तर त्यांनी प्राणवायूचा पुरवठा शरीरामध्ये व्यवस्थित होतो. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रचिकित्सा सुद्धा या सगळ्यामध्ये खूप मदत करते. आज पाणी असा मेडिएटर आहे ना की पाण्यामधनं आपण आंघोळीच्या वेळी पूर्वी मंत्र का म्हणायचो, रामरक्षा असू दे, अथर्वशीर्ष असू दे, आंघोळीला अंगावर पाणी पडलं रे पडलं की काहीतरी श्लोक म्हटला जायचा. ती सवय आपण लावून घेऊ शकतो की आंघोळीला गेल्यावर एखादा तरी श्लोक नियमित म्हणायचा, की आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. व्याधी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहे, त्या निगेटिव्हिटीला आपल्याला पॉझिटिव्ह करायचंय. मग त्यासाठी आपल्याला आपला ऑरा क्लीन करायची गरज आहे, कारण आपला ऑरा पण आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो, की जी व्हायब्रेशन्स क्लिअर करण्यासाठी हे मेडिटेशन खूप काम करतं. रोज रात्री तरी 10 मिनिटं हे मेडिटेशन करायलाच हवं, की आपल्याला कळतं की आपल्या काय चुका आहेत, काय सुधारायला हवंय, काय आज आपण काही एखादा पदार्थ मोहामध्ये पटकन 2 गुलाबजाम एक्स्ट्रा खाल्ले असतील तर ते उद्या खायचे नाहीयेत. ते लक्षात येण्यासाठी आपण आपलं स्वतःचं निरीक्षण आपण करायचं असतं, की आपल्याला त्यातनं कळतं की काय आपल्याला आपल्या सवयी बदलायला हव्यात, की ज्यामुळे आपल्याला आजाराची निर्मिती होण्याचा हेतू आपली सवय होणार नाही. बऱ्याच स्त्रियांची ही कुरकुर असते की बाबा मला पीसीओडी झालाय, माझं वेट लॉसच होत नाहीये. तर ह्या वेट लॉससाठी अशा कोणत्या स्ट्रॅटेजीज वापराव्यात जेणेकरून आपण वेट लॉस अचीव करू शकतो? पीसीओडी झाल्यावर वेट लॉस का होत नाही माहितीये का, कारण तो हार्मोनल इम्बॅलन्स असतो. त्यामुळे तुम्ही कितीही प्रमाणात ते कार्ब्स जाळायचे प्रयत्न केलेत ना तरी ते जळत नाही, कारण तेवढेच कार्ब्स तुम्ही खाता. कारण त्या पीसीओडी मध्ये क्रेविंग्सच इतकी असतात की चॉकलेट खावंसं वाटणं, या सगळ्या गोष्टी पेशंटला होत असतात. आणि त्यामध्ये पण पेशंटचं कसं असतं पीसीओडी मध्ये, अरे स्ट्रेस येतोय, पिरियड्स येत नाही, चल भूक लागली काहीतरी खाते झालंच. त्यामुळे ते वजन कमी का होत नाही, तर सगळ्यात पहिले आपल्या सवयी, की आपण कार्ब्स इंटेक कमी करायचा, आपोआप वजन कमी होणार. कारण जर शरीराला कार्बोहायड्रेट्स लागले तर मग कुठले वापरेल, जे आहेत ते वापरेल ना पहिले. त्यामुळे कार्बोहायड्रेट्स खाताना कमी खा,
दुसरं प्रोटीन सोर्स वाढवा, डाळी उसळी हे आहारात घ्यायला हवं. तिसरं म्हणजे फलाहार घ्यायचा. म्हणजे एक वेळ ते असे आता अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरात जायला पाहिजेत, त्याच्यासाठी बेरीज आहेत, नट्स आहेत, हे तुम्ही नाश्त्याला सकाळी घेऊ शकता. त्याच्याबरोबर म्हणजे म्हणजे फ्रुट्स फायबर्स म्हणून सलाड, असं कॉम्बिनेशन जर आपण ब्रेकफास्टला घेतलं तर आपल्याला प्रोटीन्स पण मिळाले, फायबर्स पण मिळाले, आणि त्याच्याबरोबर एखादा फळांचं ज्यूस आपण घेऊ शकतो. म्हणजे डाळिंबाचा रस आहे किंवा डाळिंब खाऊ शकतो, की त्यामुळे सुद्धा शरीरातलं रक्त वाढून आपला हा त्रास आपल्याला कमी व्हायला मदत होत असते. सो ते घ्यायला काहीच हरकत नाही, की त्यामुळे आपला वेट लॉस का सुरू होतो सांगते. जर आपण कार्बोहायड्रेट्सच कमी घेतले तर मग वजन का वाढणार. पण पीसीओडीच्या पेशंटमध्ये कसं असतं, फोफसेपणा असतो, यांच्या शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन झालेलं असतं, म्हणजे पाणी साठून ते त्यांचं वजन दिसत असतं. म्हणजे ताकद काही नसते, फुग्यामध्ये हवा कशी भरतो तसे ते फुगलेले सुजलेले असतात. सो ती सूज कमी करण्यासाठी आपण त्यांना अळशीचा काढा घ्यायला सांगतो, की अळशीचा काढा घेतल्यावर आपोआप त्यांचं वजन कमी झालेलं त्यांना दिसतं, कारण कशी ती चेहऱ्याला आलेली सूज कमी होते. आणि व्यायाम जर केला तरी पण होतं, आणि दिवसातनं 3 वेळाच खायचं काहीतरी, म्हणजे सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, ह्या 3 वेळा सोडून काही खायचं नाही. आणि मग आयुर्वेदामध्ये काही सांगितलेली औषधं आहेत की ती आपण पीसीओडीच्या पेशंटना देतो, की त्यामुळे त्यांचं वजन कमी व्हायला आपल्याला आपोआप मदत होत असते. आता क्षरण करतो ना, वजन कमी करणं ही प्रोसेस काय आहे, की मांस कमी करायचंय, कोलेस्ट्रॉल कमी करायचंय, शरीरात हलकेपणा आला पाहिजे, मग ते क्षरण करणारी औषधं द्यायला लागतात. म्हणजे वजन वाढवायचं आहे तर बल्ले औषधं देतो, म्हणजे गोड खा. आणि इथे उलट आहे, कटू तिक्त कषाय रस अधिक घ्यायचं, की त्यामुळे ते वजन कमी व्हायला आपल्याला मदत होते. म्हणजे मधुर आम्ल लवण हे कमी खायचे आणि कटू तिक्त कषाय अधिक घ्यायचे, की या रसांनी पण आपलं ठरतं की काय कसं शरीरामध्ये कोणता दोष कधी वाढणार. आणि मग सगळ्यात पहिले आपण प्रकृतीनुसार जायचं, की आता वात प्रकृती आहे, मग त्यांचं वजन कमीच असतं मोस्टली, पण तरी होत नसेल वातामुळे वजन, तर मग तो फोफसेपणा असतो. मग तेव्हा गरम पाणी घेणं, अंगाला तेल लावणं, गरम कडकडीत पाण्याने आंघोळ करणं, ह्या सगळ्याचा उपयोग आपल्याला कुठेतरी होत असतो. बरोबर. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. तर ह्या सगळ्यांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सचा काय रोल आहे? इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे नक्की काय होतं, तर आपल्या ज्या पेशी असतात रक्तातल्या, त्या म्हणतात की मला ग्लुकोज नकोय, त्यामुळे रक्तातली साखर आपोआप वाढायला लागते. आणि जर आपण सतत कार्बोहायड्रेटचं डाएट घेत राहिलो तर हा ग्लायसेमिक इंडेक्स आपला वाढतच राहणार आहे, तो कमी होत नाही. आणि मग जे पीसीओडी मध्ये हे एक प्रमुख कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स, आणि मग ह्याचं परिवर्तन पुढे जाऊन मधुमेहामध्ये होऊ शकतं. अरे बापरे. त्यामुळे आपण वेळेत काळजी घ्यायची, कारण एकदा मधुमेह झाला की ती सायकल आहे, मग पुढे जाऊन हार्ट डिसऑर्डर्स, किडनी प्रॉब्लेम्स, लिव्हर प्रॉब्लेम्स हे सुरू होतं. सो इन्सुलिन रेझिस्टंट आला की आपल्याला लगेच प्रक्रिया करायची आहे, की म्हणजे रोज चालणं, आहारामध्ये बदल, मेडिटेशन आणि व्यायाम हे केल्यावर तो इन्सुलिन रेझिस्टन्स आपोआप कमी होतो. आणि आपल्याला हेअरफॉल होणं किंवा लघवीच्या जागी खाज येणं, हे सगळे लक्षणं आपल्याला इन्सुलिन रेझिस्टंट मध्ये दिसतात. किंवा डबल चीन असते ह्या पेशंट्समध्ये, आणि मांड्या खूप जाड्या असतात, किंवा पायामध्ये आपल्याला स्पायडर नेव्ही दिसतं, म्हणजे पायावरती काळ्या निळ्या नसा दिसतात. तर ही सगळी लक्षणं आहेत. तळपायाची आग, जळजळ होणे, खूप तहान लागणे, अशी लक्षणं दिसून आल्यावर आपल्याला ओळखायचंय. किंवा आपल्याला कधीतरी पटकन ते पदार्थ खाल्ल्यावर आपली शुगर पटकन वाढते, म्हणून 6 महिन्यातनं एकदा तरी ह्या टेस्ट करून घ्यायच्या. सर्वांनाच पडलेला एक प्रश्न म्हणजे पीसीओडी कायमचा बरा होऊ शकतो का? पीसीओडी क्युअर होऊ शकतो, आणि त्याच्यासाठी आपली जीवनशैली बदलणं आवश्यक आहे. अच्छा, मग कोणतं रुटीन फॉलो करावं? बघ, सकाळी उठल्यापासून आपला एक कामाचा फ्लो असतो, बरोबर आहे. सकाळी उठल्यावरती आपण पहिले दात घासतो, तर तेव्हा आपण दात घासून झाल्यावर गरम पाण्याने गुळण्या करायच्या आहेत. त्यामुळे आपली सलायवरी ग्लँड ज्या असतात ना त्या ऍक्टिव्हेट होतात. सूळ आपण ज्या गुळण्या करतो त्यामुळे आपले लाळ चांगली तयार होते. लाळेमध्ये टायलिन असतं आणि त्यामुळे आपलं पचन चांगलं व्हायला सुरुवात होते. अच्छा, आता लाळ ही एक महत्वाचं औषध आहे की त्यामुळे आतड्यांमधले असले व्रण पण भरून निघतात. म्हणजे आपल्याला पीसीओडी मध्ये एक सूज आलेली असते बघ ना अंगावर, ती कमी होण्यासाठी या गुळण्यांनी आपल्याला मदत होते. याच्यामध्ये आपण काही प्रमाणामध्ये थोडीशी हळद पण ऍड करू शकतो, कारण सूज कमी करायला हळद मदत करते. त्याच्यानंतर थोडी योगासनं करायची, चालायचं, एक 25 मिनिटाचा वर्कआउट करायचा की ज्याच्यामध्ये आपल्याला घाम आला पाहिजे. आपल्याला कळतं की आपल्या कपाळावर थोडासा घाम आलाय, पोट हलकं वाटतं,
की आपल्याला कळतं की आपल्याला ओके. त्याच्यानंतर आपण नाश्ता काय घ्यायचा, तर आंघोळ पहिले करून यायची आणि मग नाश्ता करायचा. कारण नाश्ता करून आंघोळ कधी करायची नाही, कारण नाश्त्यानंतर आंघोळ लगेच केली तर आपली पचनशक्ती बिघडते. सो आपल्याला काय हवंय की PCODचा त्रास होऊ नये म्हणून मला हार्मोनल इम्बॅलन्स टाळायचा आहे किंवा ग्लुकोज म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स आपल्याला नकोय. त्यासाठी आपल्याला असे पदार्थ हवेत की जे प्रोटीन रिच असते. सो सकाळी नट्स, फायबर्स म्हणून आपण सॅलड आणि काही फ्रुट्स असं कॉम्बिनेशन घेऊ शकतो. त्याच्याबरोबर उपमा किंवा पोहे घेऊ शकतात. त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला खायचंय ते कधी, तर डायरेक्ट दुपारी. त्याच्या आधी मध्ये डाळिंब आपण खाऊ शकतो, कारण डाळिंब हे खूप छान आहेत. डाळिंबाचा रस इतका पोषक आहे की त्यामुळे आपल्या हृदयाचं काम चांगलं, हृदय सांगितलंय ते वर्णीय कर आहे, ब्लड प्युरिफिकेशन करतं डाळिंब. सो डाळिंब अतिशय महत्वाचं आहे. ते आवडत असेल तर ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर अपानवायू ह्याच्यात बिघडलेला असतो ना, म्हणजे अपानवायूची दृष्टी असेल की आपल्याला PCODचा त्रास होतो, कारण तिथनं पिरियड्स येत नाहीत, तर केळं, वेलची केळं छोटं ते घेऊ शकतो आपण त्यावेळेला. दुपारी कॉफी किंवा चहा जसं असेल तसं. संध्याकाळी परत आपल्याला फ्रेश राहण्यासाठी आपण जिऱ्याचं पाणी घेऊ शकतो, की जिरं काय करतं की आपल्या किडनीजचं फंक्शन चांगलं करतं, त्यामुळे शरीरातली टॉक्झिन्स बाहेर पडायला आपल्याला त्यांनी मदत होते. आणि रात्रीच्या जेवणामध्ये जर आवडत असेल तर आपल्याला ना वेगवेगळ्या पालेभाज्या म्हणजे घ्यायच्या आहेत, की म्हणजे एक दिवस लाल माठ आहे, एक दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांची भाजी आणि भाकरी असं आपण घ्यायचं, की विटॅमिन B12 आणि हे डाएट नीट राहतं. आणि रात्री झोपताना मेडिटेशन करायचंय, की जे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एक छोटासा सोपा उपाय म्हणजे आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना रोज एकदा तरी नमस्कार करायचा, कारण आपण आपल्या हाताने असा आशीर्वाद देतो. तर इट्स अ टाईप ऑफ रेकी. आपले आई वडील आपल्याला आशीर्वाद देतात तेव्हा ते काय म्हणतात की तथास्तु, छान होऊ दे सगळं, आयुष्यमान हो. हे जे व्हायब्रेशन्स आहेत त्या घरांनी ते ऐकले जातात आणि त्यांनी आपला मूड सुधारतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे या PCODच्या रुटीन मध्ये नमस्कार करणं कसं आलं, तर इथनं आपल्याला कळतं की अरे आपल्यासाठी कोणतरी आहे, आपल्याला ऑक्सिटोसिन चांगलं स्त्रवायला हवंय, आपल्याला आवडीचं अन्न घ्यायचंय, आपली विल पॉवर वाढण्यासाठी हे करायचंय आपल्याला. कळलं का? दुसरा काही हेतू नाहीये ह्याच्यामध्ये, की ती आपल्याला असा जोश येतो की नाही ते जेव्हा असे अरे हो तुला बरं वाटणार आहे, आपल्या पाठीशी आहे बाबा. एक्झॅक्टली, ही जी एनर्जी मिळते ना, आणि त्यांना मॉरल सपोर्ट आहे ना खूप महत्वाचं असतं. खूप म्हणजे हे जे PCODचे पेशंट असतात ना, हिस्ट्री घेतली तर त्याच्यात आपल्याला हे जाणवतं की काही 3 ते 4 वर्षांपूर्वी यांना खूप अतिशय स्ट्रेस होता, किंवा काही इन्फर्टिलिटीसाठी काही ट्रीटमेंट घेतल्याचा पण हा साईड इफेक्ट असतो, किंवा काही जणांमध्ये असं झालेलं असतं की सेडिमेंटरी लाईफस्टाईलमुळे अतिशय वजन वाढतं, लठ्ठपणा येतो आणि मग त्यामुळे PCOD होतो. म्हणजे वाईस वर्सा आहे, कळलं का? म्हणजे PCOD मध्ये वजन वाढतंच पण लठ्ठपणामुळे सुद्धा PCOD होतो. अच्छा. सो कारण इकडून तिकडून फिरतायत की ताण आहे, संलग्न आहे. तुम्हाला ताण आहे, PCOD होणार आहे. तुमचं डाएट चुकतंय, PCODचा त्रास होऊ शकतो. तुम्ही रासायनिक औषधं घेऊन पाळी पुढे ढकलताय, PCODचा त्रास होऊ शकतो. सो हे सगळं आपल्याला अवॉइड करायचं. म्हणजे तुम्ही कार्यक्रमाची तारीख बदला, पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेऊन. हो ना, खरं आहे. जर जे आपल्या आरोग्याला हानिकारक असेल तर त्या गोष्टी न केलेल्याच कधी पण बऱ्या. अगदी बरोबर. हो ना. PCOD असणारी एखाद्या महिलेला जर कन्सीव्ह करायचं असेल तर ती करू शकते का? 100% करू शकते. आपल्यामध्ये फॉलिकल चा स्टडी असतो, त्याच्यामध्ये जर AMH लेवल्स आपल्या कमी असतील तर आपल्याला कळतं की फॉलिकल्स कमी आहेत. मग तिथे आपल्याला काय ट्रीटमेंट द्यायची? आयुर्वेदामध्ये अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत की आपण त्या करून ते आपल्याला मेन काय हवंय, पाळी रेग्युलर यायला हवी आहे, पुरुषांमधला स्पर्म काउंट व्यवस्थित असेल आणि काही इतर प्रॉब्लेम नसेल तर कन्सीव्ह होऊ शकतं. पण त्याच्यासाठी आपल्याला योग्य त्या वेळी ती चिकित्सा करायची. जर तिचं 40च्या पुढे वय गेलं तर काय फायदा आहे की म्हणजे होऊ शकतं तेव्हा पण कन्सीव्ह, पण एक 30 to 35 या एज मध्ये ते अपत्य झालं तर ते म्हणजे आपण म्हणतो ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे ते चांगली नांगरणी आधी त्या जमिनीची व्हायला पाहिजे, जमिनीची मशागत करून घेतलेली कधी पण. म्हणून मग का नाही होणार त्यांच्यामध्ये PCOD म्हणजे काय त्यांच्यात एग्ज नाही आहेत असं नाहीये ना. सध्या आई मातृत्व हा अधिकार त्यांचाही आहे. आणि प्रेम हे कसं आहे माहिती आहे का, प्रेमामध्ये खूप मोठी ताकद असते. जर आई आणि वडील यांनी ठरवलं तर काही शक्य आहे, पण काही वेळा जे शक्य होत नाही तेव्हा आपण वेगळे मार्ग पण निवडायला हवेत, कारण चेंज इज कॉन्स्टंट अँड लाईफ म्हणजे मूव्ह ऑन कायम होता आलं पाहिजे. म्हणजे नैराश्यात न जाता पुढे आपला मार्ग कसा शोधायचा हे आयुर्वेद शिकवतं. खरं.
प्रॉब्लेम्सकडेच पाहत बसण्यापेक्षा सोल्युशन काय आहे त्यावर लक्ष देणं कधीही चांगलं. अगदी 100%. आपण काय करतो, आपण प्रॉब्लेमकडे बघतो आणि त्याला असं मोठं करून ठेवतो. खरंच सोल्युशन हे खूप मोठं दिसायला हवं आणि त्या सोल्युशनमध्ये आणि ते सोल्युशन अगदी मनापासून करायचं की ते केलं की आपल्याला रिझल्ट मिळतो, आपल्याला मार्ग मिळत जातो. फक्त त्या मार्गावर चालण्याची इच्छा आपल्याला हवी, तो दृष्टिकोन हवा. हो ना. आणि समज PCODमुळे जर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येत असेल तर अशा कोणत्या उपचार पद्धती आहेत ज्याने एखादी महिला कन्सीव्ह करू शकते? PCOD मध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम कधी येईल? जर फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असतील किंवा काही तिथे गर्भाशयामध्ये मोठा सिस्ट असेल, फायब्रॉइड असेल किंवा काही हार्मोनल चेंजेस असतील. आता तिचे हार्मोन्सच असे आहेत की कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम होतो, मग तेव्हा आपण पोटातनं औषध किंवा उत्तर बस्ती अशा काही ट्रीटमेंट्स आहेत त्या आपण आयुर्वेदानुसार योग्य ते नाडी परीक्षण करून त्यांना देतो आणि त्यांना त्यातनं रिझल्ट मिळत असतात. अरे वा. मानसी, PCOD संबंधित बरेचसे प्रश्न महिलांना भेडसावतात की बाबा PCODमुळे वेट लॉस होत नाही किंवा आपण कन्सीव्ह करू शकत नाही. असे बरेचसे द्वंद्व किंवा बरेचसे प्रश्न मनातून काढून टाकल्याबद्दल तुझे मनपूर्वक धन्यवाद. आज आपण इतका छान उहापोह या PCOD विषयावर केलाय ना, तर मला असं वाटतं की जे काही मिथ्स होते ना ते सगळ्यांच्या डोक्यातनं नक्की क्लिअर झाले असतील. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री या आजारातनं मुक्त होण्यासाठी स्वतः प्रयत्न करेल. आजपासून ती तिची लाईफस्टाईल नक्की बदलेल आणि ती असं बघेल की तिचे पिरियड्स रेग्युलर आले पाहिजेत, कारण ते तिच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. एका स्त्रीसाठी दिलेला एक मोलाचा सल्ला आहे, त्यामुळे ती स्त्री फॉलो करणार यात काही शंकाच नाही. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू मला तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.